पुंडलिकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय लक्ष्मी रमण गोविंदा वेंकटरमण गोविंदा ओम नमः परमहंसा स्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसे यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे ॐ वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहतिसिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेऽर्थिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलं कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः श्रीवेङ्कटाद्रिनिलयः कमलाकामुकः पुमान् अभङ्गुरविभूतिर्नः तरङ्गयतु मङ्गलं पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय लक्ष्मी रमण गोविंदा भगवान व्यंकटेशाच्या स्थानामध्ये त्याच्या क्षेत्रामध्ये त्याच्या पुष्करणीच्या तटावर त्याच्या सन्निधानामध्ये आपण त्याच्या संबंधानं कथेचा विचार करायचा ठरवून कथेला लागलेले आहोत. कालच्या कथा संदर्भामध्ये आपण आहे व्यंकटेशाचं महात्म्य भविष्य पुराणाच्या आधारानं म्हणजे भविष्योत्तर पुराणाच्या आधारानं सांगताना असं विचार पाहिला की बाबा जनक राजा आणि त्या जनक राजाची काय अवस्था आहे या संबंधानं थोडासा विचार केला. तो जनक राजा त्याचा कुशकेतू नावाचा एक बंधू आणि जनक राजाला ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानी असलेला हा जनक राजा त्याच्या त्याने विचार केला की बाबा मला ज्ञान असल्यामुळं सर्वत्र समबुद्धीनं बघणारं मी असल्यामुळं शत्रू मित्रभाव माझ्या अंतःकरणात निर्माण होणार नाही आणि अशा अवस्थेमध्ये राज्य शासन करणं मला जमायचं नाही. तर मग राज्य शासन कोणाला तरी सोपवावं असा विचार करून त्यानं धाकट्या भावाच्याकडे राज्य सोपवलं. आपण आत्मचिंतनामध्ये सदा सर्व काळ तो जनक राजा राहायला लागला. अशा त्या जनक राजाला त्याच्या पोटी जन्माला आली अशी एक कन्या आणि त्याच्या भावाला 3 मुली अशा पद्धतीची संतती त्याच्या घरामध्ये वावरत होते. आणि असा तो जनक राजा थोडासा काही काल गेल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये असा विचार निर्माण व्हायला लागला की बाबा त्याला असं वाटायला लागलं की बाबा आपल्याला दुःख नसावं आपल्याला सुख असावं, आपल्याला दुःख नसावं आपल्याला कायम सुख असावं ही भावना सर्वांच्याच अंतःकरणात असते. हा भाग जरी असला तरी परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला दुःख नसावं, आपल्याला सुखच असावं, मी सुखीच असावं, माझ्या सुखात मी सुख पाहावं, जगाच्या सुखात मी सुख पाहू नये अशा पद्धतीची वृत्ती जर निर्माण झाली तर त्याच्या ठिकाणी साधुत्वाचा विचार आपल्याला करता येत नाही. ब्रह्मज्ञानी महात्म्याला स्वतःच्या सुखाचा विचार नसतो. ब्रह्मज्ञानी महात्म्याला स्वतःच्या दुःखाचा विचार नसतो. जगाच्या दुःखात मी दुःखी आहे आणि जगाच्या सुखामध्ये मी सुखी आहे अशा पद्धतीची भावना या महात्म्याच्या अंतःकरणाला असायला पाहिजे. असं असताना जनक ब्रह्मज्ञानी असतानाही त्या जनकाला असं वाटायला लागलं की बाबा मला कदापिही दुःखाचं दर्शन नसावं.
सदा सर्व काळ माझं जीवन सुखामध्ये असावं अशी तशी भावना निर्माण झाली. आणि ब्रह्मज्ञानाला लांछन ठरणारी ही गोष्ट असल्यामुळं परमेश्वरानं ठरवलं की बाबा याचा विचार थोडासा चुकायला लागला, तेव्हा याला योग्य विचारात आरूढ करण्याकरता योग्य पद्धतीने आपण याला शासन केलं पाहिजे. कारण परमात्म्याचा विचार कसा असतो, भगवान भक्ताचं कल्याण करतो, तो कसं कल्याण करतो याचा विचार सांगत असताना शास्त्रामध्ये दृष्टांत दिला. त्याच्यासाठी वैद्य ज्या पद्धतीनं रोग्याचं कल्याण करतो तसं परमात्मा भक्ताचं कल्याण करतो. रोग्याला समजा काही औषध कडू द्यायचं असेल, त्याच्या इच्छेच्या विरुद्ध अशा पद्धतीची औषधं अशी पथ्य सांगायची असतील, वैद्याला ते सांगणं भाग असतं. रोग्याला गोड आवडतं पण वैद्य म्हणतो तो गोड खायचं नाही. रोग्याला कडू आवडत नाही पण वैद्य म्हणतो तो कारल्याच्या शिवाय दुसरा कोणताही भाजीपाला खायचा नाही. हे कशा करता, हे वैद्य कशा करता करतो याचा जर विचार केला तर रोग्याच्या इच्छेचा विचार करण्याच्या पेक्षा रोग्याच्या कल्याणाचा विचार करून हे जसं वैद्याला ठरवावं लागतं, त्याप्रमाणे परमेश्वराला सुद्धा भक्ताच्या कल्याणाचा विचार असतो. भक्ताला काय वाटतं, भक्ताची इच्छा काय आहे, आत्ता भक्ताला काय पाहिजे आहे, तात्पुरत्या कल्याणाच्या कोणत्या गोष्टी भक्त मागायला लागला, याच्याकडे देवाचं लक्ष नसतं. तात्पुरतं कल्याणाचं दिलं तर ते संसारी जीवाचं स्वरूप होतं, खऱ्या भक्ताचं स्वरूप ठरत नाही. ब्रह्मज्ञानी महात्मा असा असत नाही. हा विचार देवाच्या अंतःकरणात असल्यामुळे जनकाचं खरं कल्याण करण्याचं जेव्हा देवाने ठरवलं तेव्हा देवाला विचार आला की बाबा आपण या जनकाला सामान्य माणसाप्रमाणे मला दुःख नसावं, मला सुख असावं अशी भावना निर्माण झालेली आहे ना, मग याला आपण दुःख देऊन पाहू म्हणे. असा विचार करून देवाने त्याच्या जीवनात दुःखाला प्रारंभ केला. काय काय दुःख आली काल आपण त्याचा विचार केला. जनकाचा भाऊ मेला, भाऊ मेल्याच्या नंतर त्याची भावजे सती गेली, भावजे सती गेल्याच्या नंतर त्या भावाची 3 मुलं, भावाच्या 3 मुली, आपली स्वतःची कन्या, या सगळ्याची सांसारिक जबाबदारी जो भाऊ सांभाळत होता तो भाऊ आणि भावजे गेल्याच्या नंतर जनकाला त्यांची उत्तरक्रिया ही करावी लागली. त्याच्यानंतर त्या सगळ्याचं संगोपन करणं जनकावर येऊन पडलं. आपल्या मुलीचंही पालनपोषण जनकालाच करावं लागलं, भावाच्याही मुलामुलीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी आता जनकावर आली. आणि अशा अवस्थेमध्ये दुःखी अवस्थेत जनक असताना जनकाच्या भेटीला त्याचे कुलगुरू एका ऋषी आलेले होते, दर्शन देण्याकरता आले. आणि त्या कुलगुरूंना त्यांचं नाव शतानंद असं आहे. त्या शतानंदाला पाहिल्याच्या नंतर हा जनक राजा म्हणायला लागला, महाराज मी काय करू सांगा बरं, काय केलं म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण होतील सांगा बरं. याने जनकाला विचारलं शतानंदाने की बाबा तुझ्या अंतःकरणात इच्छा काय काय हे कृपा करून अगोदर मला सांग. तुझ्या ज्या इच्छा असतील त्या इच्छाला अनुसरून त्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मला सांगावा लागेल. कारण काय तुला काय पाहिजे हे कळाल्याच्या शिवाय ते घेण्याकरता कोणाकडे जावं लागणार आहे हे मला तुला सांगता येणार नाही. जे पाहिजे आहे ते कळायला पाहिजे ना. आपल्याला जे पाहिजे ते सांसारिक असेल तर ते कोणाकडे कसं असतं बघा, आपल्याला जे पाहिजे आहे ते ज्याच्याकडे मिळण्याची शक्यता आहे त्याच्याकडे जावं लागतं की नाही. मला समजा आता ₹1,00,000 पाहिजे असेल, ₹1,00,000 पाहिजे तर मी कोणाकडे जावं मागायला, कोट्याधीशाकडे जावं, लक्षाधीशाकडे जावं का भिकाऱ्याकडे जावं. भिकाऱ्याकडे गेल्याने मला ₹1,00,000 मिळतील का? तुम्ही बोलत चला माझ्याशी जरा. भिकाऱ्याकडे गेल्याच्या नंतर मला ₹1,00,000 मिळण्याची शक्यता नसेल, मागायला कोणाकडे जावं लागतं सांगा बरं. ज्याच्याकडे जी वस्तू मिळण्याची शक्यता आहे त्याच्याकडे जावं. मी एक उदाहरण सांगतो नेहमी याच्याकरता बरं का. एका गावामध्ये एक मारुतीचं मंदिर होतं. त्या मंदिरात मारुतीचा एक भक्त असायचा, कायम भक्ती त्याची मारुतीची, अत्यंत निष्ठावान भक्त होता. मारुतीच्या संबंधानं त्याच्या अंतःकरणामध्ये विलक्षण प्रेम असल्यामुळे सतत मारुतीची सेवा, मंदिरातच बसून असायचा, मारुतीची सेवा करायचा, मारुतीचे स्तोत्र म्हणायचा. रोजचं संध्याकाळचं भजन वाराचं करण्याच्या ऐवजी तो शनिवारचंच भजन करायचं, मारुतीचेच अभंग म्हणत राहायचा. रोज सोमवार असला तरी मारुतीचे अभंग, मंगळवार असला तरी मारुतीचे अभंग, असं सतत मारुतीचं सेवन करणार तो भक्त. त्याची सेवा पूर्ण झाली, 12 वर्ष सेवा त्याची झाल्याच्या नंतर भगवान त्याला प्रसन्न झाले. मारुतीला प्रसन्न झाले, त्याच्याशी व्यवहार करायला लागले, त्याच्याशी गप्पा गोष्टी, मारुतीच्या बरोबर त्याचं बोलणं सुरू झालं. मारुती त्याच्या हाताने जेवण करायला लागले, निवांत दुपारच्या वेळेला बोलायला लागले. हे सगळं मारुतीच्या बरोबर बोलणं, चालणं, खेळणं, बागडणं त्याचं सुरू झालेलं. अशा अवस्थेमध्ये काही दिवस गेल्याच्या नंतर त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये लग्न करण्याचा विचार आला. आतापर्यंत ब्रह्मचारी होता. भक्त कोणाचा होता? मारुतीचा. मारुती ब्रह्मचारी का गृहस्थ? ब्रह्मचारी. मग त्या ब्रह्मचार्याचा भक्त असलेला यानं ब्रह्मचारीच राहायला पाहिजे का लग्न करायला पाहिजे? कशा करता बाबा, त्याला ब्रह्मचारीच राहावा असा नियम आहे का? ब्रह्मचारीच राहावा असा नियम आहे का? बरं, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा दर्शन कोणाचं घ्यायला जाता? मारुतीचं. आणि मग लग्न झाल्यावर त्याचं दर्शन जर घ्यायचं असेल तर त्याच्या भक्ताने लग्न करू नये असं का सांगता?
पण त्यानं बरेच दिवस त्याचं लग्न करायचं नाही असंच ठरलेलं होतं बरं का. लग्न करीतच नव्हता, पण त्याच्यानंतर काही काळानं त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण लग्न करावं. आता लग्न करायचं ठरल्याच्या नंतर त्याने विचार केला काय करावं. घर नाही, दार नाही, शेत नाही, नोकरी नाही, पैसा नाही, अडका नाही, अशा अवस्थेमध्ये त्याला लग्नाची इच्छा झाल्याच्या नंतर त्याने विचार केला आपल्याला देवाशिवाय कोण आहे. मारुतीराय आपल्याला सिद्ध आहेत, ते देतील त्याप्रमाणे आपण घ्यायचा असा विचार करून त्याने काय केलं. दुपारी जेवण खाण झाल्याच्या नंतर मारुतीरायाची थोडं बोलत बसला होता. गप्पा चालल्या होत्या आणि गप्पा करता करता मारुतीरायाने त्यानं सांगितलं देव एक बोलायचं होतं म्हणे तुमच्याशी. काय नाही, एक अंतरंग गोष्ट बोलायची होती म्हणे. माझ्या मनामध्ये काय सध्या घालमेल आहे, आपल्यासमोर व्यक्त केल्याशिवाय गती नाही, म्हणून तुम्हाला सांगावं म्हणत होतो. देवाने सांगितलं बोल ना. अरे तुझ्यासारख्या अंतरंग भक्ताला काहीही बोलायला परवानगी असते. काय म्हणायचं असेल मांड, तुझी मागणी काही आहे का, तुला काही दुसरं बोलायचंय का, मला काही सुचवायचंय का. त्या भक्ताने सांगितलं तेव्हा काही नाही म्हणे की इच्छा निर्माण झाली म्हणे. काय लग्न करावं वाटतं. तेव्हा म्हणले वाईट काय त्याच्यामध्ये, मी केलं नाही म्हणजे जगानं करू नये असं थोडंच आहे. करायचं चांगली गोष्ट आहे, कर ना मग. कर म्हटल्याबरोबर त्यानं सांगितलं देवा तुमची मला करायला परवानगी आहे, याच्यात माझं समाधान नाही. मग माझं लग्न दुसरं कोण करणार म्हणे. तुम्हीच करून द्या, मला दुसरं आहे कोण, माझं लग्न करून द्या. देवाने त्याला सांगितलं ते मला जमत नाही रे म्हणे. माझं मला करता आलं नाही, तुझं कुठं करू. हा रडायला लागला, एकदम रडायला लागल्याबरोबर देवाने विचारलं काय झालं रडायला. देवा मला लग्न करायचंय, तुम्ही जर करत नाही तर माझं लग्न व्हायचं कसं. म्हटल्याबरोबर देवाने त्याला सांगितलं रडू नको, करून देतो म्हणे तुझं लग्न, व्यवस्था करतो. मला लग्न करता येत नाही पण व्यवस्था करता येते म्हणे. व्यवस्था करता येते. काय व्यवस्था. त्यांनी एक रामरायाच्या नावानं पत्र लिहिलं. मारुतीने रामरायाच्या नावानं पत्र लिहिलं. देवा हा माझा भक्त आहे, याला तुमच्याकडे पाठवतो, याचं लग्न करून द्या. पत्र दिलं. सांगितलं समोर रामरायाचं मंदिर आहे, रामाकडे जा, देवाला हे पत्र दे, मारुतीनं दिले म्हणून सांग, देव तुझं लग्न करून देतील. अरे रामरायाचं असं सामर्थ्य आहे की जो पण कोणालाही जिंकता येत नव्हता असा शिवाच्या धनुष्याच्या भंगाचा पण जिंकून त्यांनी बायको मिळवली. म्हणजे बायको कशी मिळवावी त्यांना कळतं. जा त्यांच्याकडे पाठवलं. मारुतीरायाने त्याच्याकडं रामरायाकडे पाठवल्यानंतर हा म्हणला हा छान झालं म्हणलं. देवा तुम्ही लग्न जरी नाही करून दिलं तरी व्यवस्था करून दिली, हे काही कमी आहे का. चांगलं झालं म्हणे. देवा लग्न करूनच येतो म्हणे आता तुमच्याकडे. गेला रामरायाच्या हातामध्ये ते पत्र दिलं, नमस्कार केला आणि सांगितलं मारुतीरायाने हे पत्र दिले बरं का. मारुतीरायाने दिलेलं पत्र म्हणल्याबरोबर देवाने वाचून पाहिलं, हसले देव. मारुतीने माझ्याकडे याला पाठवले, याला लग्न करून द्यायचे. ठीक आहे म्हणे, बस म्हणे बाबा थांब, आजचा दिवस थांब, तुझं लग्न करून देतो. ठीक. तो थांबला. थांबल्याबरोबर जे भक्त दर्शनाला येत होते त्याच्यात एका भक्ताची मुलगी उपवर होती, तिचं लग्न व्हायचं होतं. देवाला काय ठाऊक नसतं काय, ठाऊक होतं देवाला याची मुलगी लग्नाची. आणि देवाने तो भक्त आल्याबरोबर त्याला सांगितलं हे बघ रे तुझ्याकरता एक चांगला मुलगा शोधून ठेवलेला आहे, आजच लग्न करायचंय, माझ्या समोरच, मी अक्षर टाकायला तयार आहे, देतच तुझी मुलगी. तर म्हणलं देवा तुम्ही सांगितल्यानंतर देत नाही असं कसं होईल, याला देऊन टाक म्हणे. हा माझ्या समोर बसलेला आहे ना, हा समोरच्या मंदिरात राहतो, मारुतीचा भक्त आहे. मारुतीरायाला याने विनंती केली होती माझं लग्न करून द्या. देवाने याला मारुतीने माझ्याकडे पाठवलंय. मी तुला सांगायला लागलो माझी तुला आज्ञा आहे, तुझी पोरगी याला दे. त्यानं देऊन टाकली. मुलगी मिळाली, लग्न झालं. लग्न झाल्यावर दर्शनाला कोणाकडे जायचं. पहिलं दर्शन बोला की होते त्याच्यात, तुम्ही गेला नाहीत काय. पहिलं दर्शन मारुतीरायाचं. देवाच्या दर्शनाला आला, मुंडावळ्या वगैरे बंधनाला पाया पडल्याबरोबर देवाने विचारलं काय रे झालं का काम. तो म्हणलं अगदी झालं. म्हणलं हे काय बायको सोबतच चालली आलो देवा, पाया पडायला चालू. आता म्हणे माझी सेवा, मी सेवा करीन, माझी बायको सेवा करेल, सगळं चांगलं होईल. बरं देवा आजपर्यंत कच्ची पक्की भाकरी तुम्हाला खाऊ घातली, पण आता तुम्हाला चांगली भाकरी खायला मिळेल बरं का देवा. देवाने सांगितलं काय हरकत नाही, छान झालं ना, छान झालं. लग्न झालं ना, झालं. लग्न झालं. नवरा बायको सेवेला लागले. नवरा बायको सेवेला लागल्या. पुढे थोड्या दिवसामध्ये आषाढीची वारी आली आणि तो बिचारा वारकरी होता. मारुतीरायाचा जो भक्त होता ना तो वारकरी होता. त्याला वारीला जाण्याची इच्छा असणारच. वारीचे दिवस आले की वारकऱ्याच्या मनाला कसलाच संपत्तीचा सोहळा आवडत नाही. तुकोबाराय महाराज सांगतात आपल्याला, तुकाराम महाराजांनी वर्णन केले, संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा. एकच टकळा लागलेला असतो, पंढरी पंढरी. पंढरपूरला जायचंय, आषाढी एकादशी आली, आषाढी आली, वारी आली, वारी आली, मी वारकरी आहे, जायचंय जायचंय, ज्ञानोबारायसोबत तुकोबारायसोबत, हा ध्यास असतो. आणि असा ध्यास घेऊन पंढरपूरला दरवर्षी ज्ञानोबारायसोबत जाणारा हा वारकरी खरा,
पण लग्न झाल्यामुळं बायकोनं त्याला सांगितलं यंदाच्या वर्षी 15-20 दिवस वारीला जाऊ नका म्हणे, तुम्ही ऐन वेळी वारीला जा, बसने जा यंदाच्या वर्षी. तो म्हणला ठीक. आणि ऐन वारीला निघायच्या वेळेला बायकोला त्यानं सांगितलं, हे बघ म्हणे मी निघालो, आज दशमी आहे, आज संध्याकाळपर्यंत मला पोहोचावं लागतं, मी जाणार, दशमीचा दिवस मुक्काम करणार, एकादशीला राहणार, द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पुढचेही दिवस राहणार, पौर्णिमेचा काला घेऊन मी परत येणार आहे, आज निघायचे मला, थोडी दशमी वगैरे काही करून दिली तर चालेल. हे बायकोला बोलत असताना बायकोनं सांगितलं म्हणे काय हो, आजपर्यंत तुम्ही एकटे गेलात, एकटे होतात, एकटे गेलात, बरोबर आहे, पण मी आता लग्न होऊन तुमच्या घरी आले ना, मला सोडून कसे जाता म्हणे, तर घरात कोण आहे, तुमच्याशिवाय मला कोण आहे, दुसरं कोणी नाही. ठीक आहे म्हणे, तुला यायचंय का, यायचंय, पण वारीत फार गर्दी असते बरं, पंढरपूरला गर्दी फार, वारीची फार गर्दी असते, पाय ठेवायला जागा नसते. मुक्कामाला ज्यांच्या घरी मी थांबतो त्यांच्या घरी सुद्धा बसायला माझ्यापुरती कशी तरी जागा असते, मला झोपायला मिळत नाही, दशमी एकादशी द्वादशी झोपू शकत नाही मी. हा, कीर्तनात जाऊन झोप काढता येते, पण आडवं पडायला अंग टाकायला जागा नसते. हे त्यानं सांगितल्याच्या नंतर ते म्हणाले तुम्ही जाताना तुम्ही जसे राहाल तशी मी राहीन म्हणे, काय अडचण आहे. ठीक आहे म्हणे. त्यानं दिलं तिला वारीला गेले, त्याच्या घरी थांबायचे, त्या घरी थांबला बिचारा, जाऊन बायकोला घेऊन गेलेला, तिथे एका कोपऱ्यात जागा मिळाली, तिथं सामान ठेवलं, तिथंच बसले, रात्रभर झोपता आलं नाही. सकाळी उठल्याबरोबर याचा स्नानाचा नियम. पंढरपूरला गेल्याच्या नंतर वारकऱ्याची 2च महत्वाची कामं असतात, 2च विधी असतात, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान केलंच पाहिजे, हरिकथा श्रवण केलंच पाहिजे. पहिला विधी पार पाडायचा, चंद्रभागेला जायचंय, पहाटे उठला, दिंड्या निघालेल्या, नगर प्रदक्षिणेला दिंड्या निघालेल्या, याला आता जायचंय दर्शनाला देवाच्या, हे चंद्रभागेला जायचंय असा विचार करून तो धोतर तांब्या सगळं काढून आता चंद्रभागेला निघायच्या तयारीत. तेवढ्यात बायकोनं डोळे उघडून विचारलं, बसूनच झोपली होती, विचारलं म्हणजे आपण झोपतो तसंच प्रवचनात. तिने विचारलं कुठं निघालात, चंद्रभागेला म्हणे. मलाही घेऊन चला की म्हणे. आता मला घेऊन चला म्हणलं, हा म्हणला बाई इथं आणलं हेच पुष्कळ झालं, आता चंद्रभागेला आजच्या दिवशी एवढे दाटीत उद्या चल ना, द्वादशीला आपला मुक्काम आहे, त्रयोदशीला आपला मुक्काम आहे, त्या दिवशी चल ना माझ्या बरोबर चंद्रभागेला, तुला नेतो ना, आज राहू दे ना, एवढ्या गर्दीत येऊ नको, तुला काही कळत नाही. आणि योगायोग असा होता, याला मिळालेली ही बायको अत्यंत भोळी होती. भोळी म्हणजे तिला काहीच लक्षात राहत नव्हतं, म्हणजे तिला तिचं नाव विचारलं तर आठवून सांगावं लागायचं. जिला स्वतःचं नाव आठवून सांगावं लागतं, तिला उखाणा घे म्हणून काय उपयोग आहे का? काही नवऱ्याचं नावच माहित नाही तिला, गाव माहिती नाही, नवऱ्याचं नाव माहिती नाही, आपलं आडनाव काय माहिती नाही, अशी ती बिचारी भोळी. काय असतात बघा अशी काही माणसं, त्यांना काही बोल आठवत नाही म्हणतात बरं का. त्यांचे गुरुजी गंमत सांगायचे, एका श्रीमंताच्या घरी एक असाच भोळसार माणूस राहिला, नोकरीला राहिला, जुना श्रीमंत माणूस, त्याच्यामुळे त्याच्या घरी घोडं होतं. त्यानं ते घोडं याला सांगितलं नदीवर जाऊन घोडं स्वच्छ धुवून घेऊन ये म्हणे, स्नान घालून आण घोड्याला. हा घोडं घेऊन लगाम वगैरे लावून त्या घोड्यावर बसून गेला नदीला गेल्याच्या नंतर खाली उतरला, ते घोडं स्वच्छ करायला लागला. एवढ्यात ते घोडं असं लगाम तोंडातून काढून टाकून पळायला लागल्याबरोबर हा बाजूनं जाणाऱ्या माणसाला सांगतो, अहो तुम्ही ज्यांच्या घरी होतो आम्ही त्यांना जाऊन सांगा ह्याच्यातलं हे गेलंय. म्हणजे काय, त्याच्या हातात लगाम राहिला होता आणि घोडा निघून गेला होता, म्हणून तो काय म्हणतो, अहो तुम्ही, त्याचंही नाव माहिती नाही. आणि मग मालकाचं नाव माहिती नसल्यामुळे त्याला सांग, ज्यांच्या घरी होतो आम्ही त्यांना जाऊन सांगा. काय सांगायचं, याच्यातलं हे गेलं, याच्यातलं हे गेलं म्हणजे हातातला लगाम दाखवतो, आणि याच्यातलं हे म्हणजे गोड निघून गेलेलं आहे, हे त्यांना सांगा. अशी भोळसर माणसं असतात. तशी बाई भोळी बाई, तिला काही सांगता येत, गर्दी जर चुकली तर काय करा म्हणून नवरा तिला न्यायला नको म्हणत होता चंद्रभागेला बरं का. पण बाईनं हट्ट धरला, आणि बाईचा हट्ट म्हटल्यावर ऐकावं लागतं नवऱ्याला. बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट असे 3 हट्ट पुरवावे लागतात असं म्हणतात. मग ते बायकोला तिनं सांगितलं म्हणे मी येणारच आहे. येणार म्हटल्यावर यानं सांगितलं चल बाई म्हणे चल. तिला घेऊन निघाला. पण गर्दी असते बरं, माझा हात सोडायचा नाही. एकदा जर हात सुटला आणि गर्दी जर तुझी माझी चुकामूक झाली तर तुला कुठे यायचंय, कोणाची तू, कोणाची बायको, काही सांगता येत नाही तुला, काय करशील. ती म्हणली हातच सोडत नाही तुमचा, चला. निघाला बिचारा.
हात धरून दोघंजण निघाले. रस्त्यानं जाताना नगर प्रदक्षिणेला निघालेल्या दिंड्या असतात. एक दिंडीचा लोट असा आला, या दोघांच्या अंगावर पडल्याबरोबर या दोघांचे हात सुटले. बायको एकीकडं, नवरा एकीकडं. आता ती गेली ना गर्दीत, कुठं गेली तीच तिला काही कळत नाही. अशा अवस्थेमध्ये ती हरवलेली बाई, आता तिला शोधायचं कसं? एवढी गर्दी, लाखानं गर्दी पंढरपुरातली, तिला काही कळत नाही. यालाही काही तिला शोधायचा मार्ग सापडेना. रडायला लागला. गेली बायको, गेली माझी बायको गेली हो, कोणी सापडून द्या हो, कोणी हुडकून द्या हो. करता करता रडता रडता असं थोडासा पुढं निघाला तर पुढं राम मंदिर लागलं. राम मंदिर लागलं की देवाच्या दर्शनाला, देवा तुम्ही बायको दिली होती की हो, पण गेली की हो. त्या देवाला सांगायला लागलं, तुम्हीच लग्न मारुतीरायाने तुमच्याकडे पाठवलं होतं देवा, तुम्ही लग्न जुळवून दिलं होतं, तुमच्या कृपेनं मला बायको मिळाली होती, चांगली होती, सज्जन आहे, गेली की हो देवा, माझी बायको देवा, मला शोधून द्या असं तो देवाला विनवित असताना, रामाचं देऊळ म्हणजे तिथं मारुती नाही असं होतं का? मारुतीराय तिथं बसलेलेच होते. मारुतीरायाने याला मागून पाठीत बुक्की घातली. इकडं बघ म्हणले गाढवा, इकडं बघ, तिकडं काय चाललंय म्हणले. हा देवा तुम्ही इथंच आहे म्हणे, मी राम माझ्या मालकाच्या मंदिरात मी राहणार नाही असं कसं होईल म्हणे. देवा काय झालं? बायको गेली की हो. मग देवाला त्याचं विचारलं त्याला, तिकडं काय बोलायला लागलास देवाला? नाही यानीच करून दिली होती म्हणून ह्यांना म्हणायला लागलो की बाबा माझी मला बायको मिळवून द्या. मारुतीरायाने सांगितलं, मूर्खा, त्याची हरवली तर त्याला शोधता आली नाही, तुझी हरवलेली कुठून शोधून देईल रे? ते काम माझ्याकडे आहे म्हणे. त्याची हरवली त्यावेळेला हुडकायला कोण गेलं होतं? मालकाला विचार म्हणे. रामरायाने विचारलं, तेव्हा तुमची बायको हरवली होती म्हणे. मग अशी दिंडीतच हरवली का? देवानं सांगितलं दिंडीत वगैरे काही नाही, पण माझी एकानं पळवली होती. देवा असं माझं झालं तर कसं करू? ते म्हटलं ते मारुतीला विचार ना. मारुतीराने सांगितलं, माझा ऐकणार आहे मूर्खा. अरे तुला ज्या वेळेला बायको पाहिजे होती तेव्हा ती मिळवून देणं मला जमत नाही म्हणून त्याच्याकडे पाठवलं, पण त्याची हरवलेली हुडकून द्यायचं काम करणारा मी आहे ना. हरवलेली बायको शोधायचं काम माझं, त्याच्याकरता माझ्याकडे यावं लागतं. उदाहरण संपलं माझं. मला काय सांगायचंय, जे आपल्याला मागायचे ते ज्याच्याकडे मिळेल त्याच्याकडे जावं लागतं. बायको मिळवायची तर रामाकडे की मारुतीकडं? अरे नवऱ्याने सांगावं की बायकोने सांगावं, हे अवघडच आहे. बायको मिळवायची तर कोणाकडे जावं? रामाकडं. आणि हरवली तर शोधायला कोणाकडे जावं? मारुतीकडे. हरवू नये हे पहिल्यांदा प्रार्थना देवा, कोणतेही हरवू नये, कोणाची बायको हरवू नये. शोधायचा प्रसंग येऊ नये, पण प्रसंग आला तर कोणाकडे जातं? बोला, मारुतीकडे. जे पाहिजे ते ज्याच्याकडे मिळेल त्याच्याकडे जाऊन मागावं लागतं. ज्याच्याकडे जे नाही त्याच्याकडे ते मागून काही उपयोग होत नाही. एका माणसाला घोडं पाहिजे होतं म्हणे. जुन्या काळातला एक मोठा माणूस, काहीतरी गरिबी आली, श्रीमंतीत असताना मोठं घोडं घेऊन फिरायचा. आता परिस्थिती बदलल्याच्या नंतर त्याला घोडं मिळेना, पैसा नाही जवळ, घोडं खरेदी करता येईना. मग काय करा? त्याने एका ब्राह्मणाला जाऊन विचारलं, तुम्ही विद्वान आहात, शास्त्र माहित आहे, काय केलं म्हणजे काय मिळतं तुम्हाला माहिती आहे, मला घोडं पाहिजे, कोणत्या देवाची उपासना करू सांगा. आता घोडं पाहिजे म्हटल्यानंतर त्याला कोणत्या देवाची उपासना करावी? खंडोबाची करावी. घोडं मिळेल की नाही? ज्याच्याकडे घोडं आहे त्याच्याकडे घोडं मागायला जावं की नाही? हो, मागावं. मग याला ब्राह्मणाने काय केलं? त्याची चेष्टा करण्याच्या निमित्ताने त्याला सांगितलं, तू शीतला देवीची उपासना कर म्हणे. शीतला देवी नावाची एक देवता आहे, या देवीची उपासना कर. देवी प्रसन्न झाली की तिला घोडं माग. ब्राह्मणाने याची चेष्टा केली होती, याने शीतला देवीची उपासना केली. शीतला देवी प्रसन्न झाली आणि प्रसन्न झालेली शीतला देवी याच्याकडे भेट द्यायला आली, दर्शन द्यायला आली. तिचं वाहनच गाढव असल्यामुळे ती गाढवावर बसून आली. याला काय पाहिजे होतं? घोडं. आणि ती बसून कशावर आली? मग तिच्याकडेच घोडं नाही, तिला घोडं मागून उपयोग आहे का? यादृशी शीतला देवी तादृशम खरं वाहनम. शीतला देवीचं वाहनच गाढव जर असेल तर ती घोडा देऊ शकत नाही, म्हणून तिच्याकडे घोडं मागण्याला अर्थ नसतो. ज्याच्याकडे जे मागितलं, ज्याच्याकडे जे मिळण्याची शक्यता त्याच्याकडे ते मागावं. ते मिळालं पाहिजे आपल्याला.
उगीच कोणापुढे जाऊन तोंड विंगाडण्यात काही अर्थ नसतो. मग या शतानंदाने विचार केला की माझा जो यजमान हा जनक राजा आहे याला काय पाहिजे हे जाणून घेऊ, आणि हे जाणून घेतल्याच्या नंतर हे ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मिळण्याची शक्यता आहे. याला एक पाहिजे का अनेक पाहिजे? बघा त्याच्यात बदल आहे. परत एकच पाहिजे असेल तर त्याच्याकरता ठराविक वेगळ्या वेगळ्या देवताची उपासना करता येते. ज्याला इंद्रियाची ताकद वाढून पाहिजे, इंद्रियाची ताकद, माझे डोळे चांगले असावेत असं ज्याला वाटतं, माझे हात चांगले असावे ज्याला वाटतं, माझा कान चांगला असावा, सगळी इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांची ताकद वाढून राहणं हे मला अपेक्षित जर असेल तर काय करावं? इंद्रियाची उपासना करा. मला एक शास्त्रविद्या प्राप्त व्हावी, मला ज्ञान व्हावं, एक शास्त्र मी अभ्यासाला घेतलेलं आहे, या शास्त्रात माझी गती व्हावी असं जर वाटत असेल, ज्ञान व्हावं वाटतं, काय करावं? शंकराची उपासना करा. माझं लग्न व्हावं, सुलक्षणा भार्या मला प्राप्त व्हावी किंवा सुलक्षण पती मला प्राप्त व्हावा असं तरुण तरुणीला वाटत असेल तर त्यांनी काय करावं? उमादेवीची उपासना करावी, उमादेवीची उपासना करावी, कात्यायनी देवीची उपासना करावी, इंद्राणीची उपासना करावी असं सांगितलंय शास्त्रामध्ये. एक एक कामना पूर्ण होण्याकरता एका एका देवाची उपासना करा. पण सगळ्याच कामना माणसाच्या अंतःकरणात असतील, अनेक कामना असतील, त्यानं काय करावं? शुकाचार्याने त्याच्याकरता फार सुंदर चिंतन सांगितलं. अकाम सर्व कामो वा मोक्षकाम उदारधीः तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. शुकाचार्य बोलायला लागले, अकामहा, एखादा माणूस असा असतो त्याच्या अंतःकरणात कोणतीच कामना नसते. सर्व कामो वा, एखादा माणूस असा असतो त्याच्या अंतःकरणामध्ये सगळ्याच कामना असतात. मोक्षकामहा, एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये बाकीच्या कोणत्या कामना नसतात पण मला मोक्ष मिळाला पाहिजे ही कामना असते. उदारधीः, एखादा महात्मा असा असतो त्याला मोक्षही मिळावा असं वाटत नाही पण अत्यंत शुद्ध बुद्धीनं देवाची भक्ती करावी असं वाटतं. या सगळ्या लोकांनी काय करावं? ज्याच्या मनात कामना नाही, ज्याच्या मनात सगळ्या कामना आहेत, ज्याच्या मनात फक्त मोक्षाची इच्छा आहे, या सगळ्यांनी काय करावं? तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. परमेश्वर परम पुरुष म्हणून ज्याला म्हणतात त्या परमात्मा पंढरीनाथाची, श्रीकृष्णाची, महाविष्णूची त्यानं उपासना करावी. एक एक पाहिजे असेल त्याच्याकरता एक एक देव. सगळंच पाहिजे आणि काहीच नको, मोक्षच पाहिजे, फक्त चित्तशुद्धीनं भक्ती करायची आहे अशा लोकांकरता कोण? एक महाविष्णू. त्यांच्या भक्तीच्या पलीकडे काही नाही. पांडुरंगाची उपासना करा, पांडुरंगाची भक्ती करा. पांडुरंगाची भक्ती कोणी करावी? ज्याच्या मनात कामना नाही त्यांनी करावी. पांडुरंगाची भक्ती कोणी करावी? ज्याच्या मनात सगळ्या कामना आहेत त्यांनीही करावी. पांडुरंगाची भक्ती कोणी करावी? ज्याला फक्त मोक्ष पाहिजे आहे त्यांनी करावी. आणि पांडुरंगाची भक्ती कोणी करावी? मोक्षाच्याही पलीकडे जाऊन भक्तीचा आनंद लुटायची ज्याला इच्छा आहे त्यानं पांडुरंगाची भक्ती करावी. काही कोणी करा, कोणीही असा. सगळ्या कामना पूर्ण करण्याच्या कामात परिपूर्ण असलेला देव, ज्याच्या ठिकाणी परिपूर्णता आहे असा देव म्हणजे तो भगवान महाविष्णू पांडुरंग, त्याची उपासना करा. शतानंदाने विचार केला, माझा यजमान जनक याच्या मनात काय कामना? एकच कामना असेल ती कामना पूर्ण करणारा देव याला लावून देऊ. याच्या अनेक कामना असतील तर याला महाविष्णूच्या उपासनेला लावू. आणि महाविष्णूच्या उपासनेला लावत असताना सुद्धा कुठल्या स्थानात जाऊन याला देवाची उपासना करावी हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगणं शक्य आहे. हा विचार केला. विचार केल्याच्या नंतर शतानंदाने त्याला विचारलं, जनका तुझ्या मनात काय कामना? जनकानं सांगितलं, माझ्या अनेक कामना, एक नाही. काय काय कामना सांग बरं. काही नाही म्हणे, भाऊ गेला, हो. दुःख आहे डोकं पदरात, हो. भाऊसाई गेले, हो. त्यांची 3 मुलं 3 मुली आहेत, बर. माझी एक मुलगी आहे, हो. आत्तापर्यंत सगळी संसाराची जबाबदारी ते भाऊसाई सांभाळत होते, हो. आता ती सगळी जबाबदारी सांभाळायची माझ्यावर जबाबदारी आली तेव्हा ती ताकद पाहिजे. या सगळ्याचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे. माझ्या मुलीबद्दल मला जसं प्रेम आहे माझ्या भावाच्या मुलीबद्दल तेच प्रेम वाटलं पाहिजे. माझ्या पोटची मुलगा जरी नसला तरी भावाच्या पोटची मुलं मी माझ्या पोटची मुलं म्हणून सांभाळावीत अशी माझी क्षमता झाली पाहिजे. ठीक आहे,
मी आशीर्वाद देऊन हे करू शकतो. शतानंद म्हणाले, दुसरी एक कामना होती महाराज, मला शत्रू बरेच आहे, भाऊ गेल्यामुळे मी दुःखी कष्टी आहे, असहाय आहे, मला आता मदत कोणाची राहिली नाही, आणि शरीर जर पाहिलं तर माझं म्हातारं झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये रावणासारखा प्रबळ शत्रू, त्याच्या पोटी जन्माला आलेल्या इंद्रजितासारखा प्रबळ शत्रू माझ्या पाठीमागं हात धुवून लागलेला असताना त्या सगळ्याचा प्रतिकार करण्याची मला क्षमता पाहिजे. ठीक आहे, अजून काही? अजून आहे म्हणे. काय? माझी मुलगी सीता, आता लग्नाचं वय होत आलं तिचं, तिच्यासाठी योग्य वर मिळाला पाहिजे. चांगली गोष्ट आहे, तेही होईल म्हणे. बरं, अजून काही का म्हणा? तर म्हणायला लागलं, माझ्या सगळ्या मुलीचे लग्न, माझ्या सगळ्या मुलीचे म्हणजे बाबाच्या मुली आता माझ्याच आहेत ना, त्या सगळ्या मुलीचे लग्न व्हावे. ठीक होतील. त्या सगळ्या मुलींच्यासाठी जे वर मिळायचे ते सर्व गुण संपन्न आणि दीर्घायुष्य पाहिजे. चांगलं मिळेल म्हणे. नाही, ते एकाच घरातले एकाच बापाची 4 मुलं पाहिजेत, तर 4 मुलांना माझ्या मुली मिळाल्या पाहिजेत, दिल्या गेल्या पाहिजेत. होईल म्हणे. याच्यासाठी काय करू सांगा. जनकाचा प्रश्न ऐकला शतानंदाने सांगितलं, याच्याकरता एका स्थानात जाऊन तुला भगवान महाविष्णूची उपासना करावी लागेल. कोणतं स्थान सांगा? व्यंकटेश पर्वत. व्यंकटाद्रीच्या स्थानामध्ये जाऊन तुला काही तपस्साधना करावी लागेल. जनकाने सांगितलं, करू ना. हा व्यंकटाद्री पर्वत, त्याचं महत्व काय, त्याच्याबद्दलचा विचार विचारल्याच्या नंतर याने जनकाला सगळं व्यंकटेश पर्वताचं महात्म्य सांगायचं ठरवलेलं होतं. हा वैकुंठ पर्वत, याला वैकुंठ पर्वत म्हणतात, आणि या पर्वताला प्रत्येक युगामध्ये एक वेगळं नाव आहे. वेगळं नाव या पर्वताला प्राप्त झालेलं पाहायला सापडतं. कृतयुगामध्ये याला वृषभाद्री म्हणत होते. आता आपण असं म्हणायचं, कृतयुगात याचं नाव वृषभाद्री होतं. त्रेतायुगामध्ये याच पर्वताला अंजनाचल म्हणत होते. द्वापार युगामध्ये याला शेषशैल म्हणत होते. शेषाचल, शेषशैल, शेषाचा पर्वत. आणि कलियुगामध्ये याच पर्वताला व्यंकटाचल, व्यंकट पर्वत, व्यंकटगिरी अशा पद्धतीची संज्ञा प्राप्त झालेली आहे. स्थान एकच, पण युगभेदानं नामभेद असा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. युग बदललं, नाव बदललं. आपल्या आळंदी क्षेत्राच्या बद्दल सुद्धा असंच आहे. कृतयुगी क्षेत्रादी ज्ञानदेवा तेथे समाधी. कृतयुगामध्ये आळंदी क्षेत्र, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. पंढरी, आळंदी ही सगळी क्षेत्र जुनीच आहेत. नामदेवरायांनी तरी पंढरीचं वर्णन करताना सांगितलं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ज्या वेळेला चराचर सृष्टी नव्हती त्यावेळेला पंढरपूर होतं. हे नामदेवरायांनी केलेलं पंढरीचं वर्णन पहा. तसंच आहे सगळ्याच तीर्थक्षेत्रांच्या बद्दल. देव ज्या ठिकाणी अवतार धारण करतो त्या भूमीचं महत्वच असं असतं. सृष्टीच्या पेक्षा या भूमी वेगळ्याच असतात. आपलं गाव व्यंकटाचल पर्वत काही बदल आहे की नाही? हो, असणार की नाही? आपलं गाव आणि पंढरपूर काही बदल आहे की नाही? आपल्या गावात परमात्मा येऊन का उभा राहत नाही, पंढरपुरात का उभा राहतो? त्या स्थानाचं महत्व आहे म्हणूनच ना. अशी ही स्थानं जी असतात ना, ही प्रत्येक युगात असतात, आणि त्या युगात त्या युगात त्या स्थानाचं नाव वेगळं असतं. आळंदीचं ऐका ना, सत्ययुगामध्ये आळंदीचं नाव वारुणा नगरी होतं. त्रेतायुगाचा काळ आला तेव्हा आळंदीचं नाव अलंकापुरी होतं. द्वापार युगाच्या काळामध्ये अलंकापुरीला कर्णिका किंवा कणिका असं नाव होतं. आणि कलियुगामध्ये आनंदवन, अलंकापूर, आळंदी, सिद्धक्षेत्र अशा नावानं आळंदी क्षेत्र प्रसिद्ध आहे. कशा करता बोललो मी? हे क्षेत्र एक जरी असलं तरी युगभेदानं त्या क्षेत्राच्या नावाचा बदल आपल्याला पाहायला सापडतो. तसं या क्षेत्राच्या बद्दल जर आपण विचार केला, व्यंकटाचल पर्वताच्या संबंधाने जर विचार केला, तर याला कृतयुगामध्ये वृषभाचल नाव होतं. 4 नावं लक्षात ठेवा. वृषभाचल पहिल्या युगात, दुसऱ्या युगात अंजनाचल, तिसऱ्या युगात शेषाचल आणि चौथ्या युगामध्ये व्यंकटाचल. असं का? ही नावं या पर्वताला अशा पद्धतीची प्राप्त होण्याचं कारण काय? जनकराजा विचारेल ना. जनकानं विचारलं शतानंदाला, महाराज पर्वत एकच ना? हो, त्याची एवढी नावं कशा करता? कारण आहेत म्हणे त्याला. काही कारणावरून ते नाव त्या काळामध्ये पडलेलं आपल्याला पाहायला सापडतं. कृतयुगाचा काळ जेव्हा होता तेव्हा एक वृषभ नावाचा राक्षस किंवा वृष नावाचा राक्षस, वृषभ वृष दोन्ही शब्द आहेत बरं का. वृष
या शब्दाचा अर्थ सुद्धा बैलच आहे आणि वृषभ या शब्दाचा अर्थ बैलच आहे. वृषभासूर नावाचा एक असुर होता, महाभयानक होता. कृतयुगाच्या काळात होऊन गेलेला हा जो असुर आहे वृषभासूर, अतिशय भयानक. त्याचं काय, त्याची ते दाढी कशी होते, त्याचे डोळे कसे होते, त्याची जीभ कशी आहे, अशी लोंबायला लागली की जीभ, त्याचं रक्त काही जणू स्रोत, रक्ताची नदी व्हायला लागली की काय असं वाटावं, अशी त्याची भयानक जीभ होते वगैरे वगैरे. त्याच्या संबंधामध्ये वर्णन केलेलं आहे. हा भयानक राक्षस अतिशय वृक्ष कर्म करणारा, कोणाचीही हत्या करत असताना याला कोणत्याही कसं असतं बघा, हा राक्षस होता तरी देवाची उपासना करणारा होता. शालग्रामाची पूजा करायचा रोज. शालग्राम भगवंताची पूजा करून भगवंताला रोज कमळ समर्पण करताना यानं मस्तक तोडून देवाला रोज व्हावं आणि देवाच्या कृपेने याला परत मस्तक यावं, ही याची योग्यता. राक्षस होता, उपासना करीत होता, राक्षस होता, देवाची पूजा अर्चा करीत होता, पण बाकीचा आचार सगळा राक्षसाचाच होता. हो, अनेकांना विनाकारण त्रास द्यायचा, ओरडायचा, त्याचं ओरडणं जीवाला भयकंप निर्माण करणार असायचं. राक्षसे काही करत नाही तसं समजू नका. राक्षसे आस्तिक असतात, राक्षसही देवाची पूजा करतात, राक्षसही वेदाभ्यास करतात. ते मारुतीराच्या संदर्भात असं सांगितलं जातं. पा मारुतीराय लंकेत गेले सीतेचा शोध घेण्याकरता. थोडं हो नाही म्हणत चला बरं, झोपी जाऊ नका. ते गेले, मारुतीराय गेले, लंकेला गेले. लंकेत गेल्याच्या नंतर मग ते इकडं तिकडं फिरायला लागले. फिरता फिरता मारुतीरायने पाहिलं, घरात पाहिलं तर काय, प्रत्येकाच्याकडे अग्निहोत्र आहे, प्रत्येकाच्याकडे वेदाचा अभ्यास आहे, प्रत्येकाची देवाची पूजा आहे, प्रत्येकाचा नैवेद्य वैश्वदेव आहे. वैश्वदेव झाल्यावर कागबळी टाकायला बाहेर येऊन थांबून वेदमंत्र म्हणत उभे राहायचे, अतिथीची अपेक्षा करायचे. हे सगळं लंकेतलं दृश्य पाहिल्यावर मारुतीरायच्या अंतःकरणात विचार निर्माण झाला, त्यांना राक्षस का म्हणायचं बाबा? आपली माणसं इतका धर्माचार पाळत नाही तेवढा धर्माचार यांचा चालतो. एवढा वेदाचा घोष आपल्याला आपल्या गावात ऐकायला मिळत नाही, इथं ऐकायला मिळतो. मारुतीराय विचार करायला लागले, यांना राक्षस का म्हणायचं? वेदाभ्यास करतात, शास्त्र शिकतात, देवपूजा करतात, का राक्षस म्हणायचं? मारुतीरायला कळेना. मारुतीरायचा मुक्काम बिभीषणाच्या घरी होता, कारण बिभीषण भक्त होता, राम भक्त होता, त्याच्या घरी ते थांबलेले. त्याने बिभीषणाला विचारलं, बिभीषणा हे लंका नगर, हो तुमचे सगळे हे लंकेतले जे आहे त्यांना राक्षस म्हणतात. हो, अरे का म्हणायचं राक्षस यांना? हे तर सगळे धर्मात्मे दिसायला लागले. मारुतीरायने सांगितल्याबरोबर त्या बिभीषणाने सांगितले, यांना राक्षस का म्हणायचं तुम्हाला आत्ता कळत नाही म्हणे, उद्या दुपारी सांगतो. हे संध्याकाळी बोलणं झालेलं, उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला दाखवतो म्हणे, हे राक्षस कसे तुम्हाला दाखवतो. दाखवा म्हणे. मारुतीरायाच्या करता बिभीषणाने काय केलं, आपल्या गच्चीवर जाऊन 2 खुर्च्या मांडायला सांगितल्या, आसन मांडायला सांगितले. एक आसन बिभीषणाने स्वतः करता मांडून घेतलं, एक आसन मारुतीराय करता. 2 आसनं मांडली, तिथं जाऊन बसले बिभीषण मारुतीराय घेऊन. आणि मारुतीरायला म्हणायला लागले, बघा लंका नगरीत सगळीकडे काय चालतं, रस्त्यावर काय चालतं बघा बघा. मारुतीराय म्हणायला लागले, बघ तूच बघ ना, मी तुला जे काल सांगितलं त्याच्यापेक्षा तर वेगळे का? अरे सगळे वेदाचा घोष करायला लागलेत ना, ऐकू येतंय ना तुला? बिभीषण म्हणलं, हो. सगळ्यांचा वेदाभ्यास चालू आहे, हो. सगळ्यांची देवपूजा झालेली आहे, हो. सगळ्यांचा अग्निहोत्राचा होम झालेला आहे, हो. सगळ्यांचा दुपारचा नैवेद्य वैश्वदेव झाला, बघ बघ कागबळी टाकायला बाहेर आलेत घराच्या राक्षस सगळे. विभीषण म्हणला, हो ना, मग यांना राक्षस कसं म्हणायचं रे? जे सगळ्याच्या सगळ्या धर्माचा आचार पाळतात, राक्षस का म्हणायचं? बिभीषण म्हणलं, थोडं थांबा, काकबळी टाकायला आलेल्या त्या राक्षसांच्याकडे बघा. काकबळी म्हणजे काय? वैश्वदेव झाल्याच्या नंतर थोडासा भात कावळ्याला खाण्याकरता म्हणून घराच्या बाहेर आणून टाकला जातो, त्याला काकबली म्हणतात. कावळ्याला टाकलेला बळी. बळी शब्दाचा अर्थ ते लगे कापणं असाच नसतो बरं का. बळी म्हणजे उपहार, भेट असा अर्थ आहे. ते कावळ्यांना हे अन्न द्यायचंय म्हणून टाकायला आले. हे बिभीषणाने सांगितलं, बघ ना मारुती आता तो. मारुतीला जेव्हा बघायला लागले तेव्हा ते राक्षस थांबलेले, काकबळी टाकला आणि कावळे उतरून खायला लागले की राक्षसाने काय केलं, समोरून पटापटा ते कावळेच तोंडात टाकायला सुरुवात केली. शेंगदाणे खावं तसे कावळेच खायला लागले. मग मारुतीरायाला सांगितलं बिभीषणाने, आता ह्यांना काय म्हणू, माणूस म्हणू की राक्षस म्हणू? कावळ्याला खाय करता बळी नाही, कावळे खाय करता टाकलेला बळी असा यांच्याकरता काकबली शब्दाचा अर्थ म्हणे. यांना राक्षस म्हणायचं नाही तर काय. तिथं बिभीषणानं रामायणामध्ये राक्षसांची व्याख्या करताना म्हणलं,
अग्निहोत्रंच वेदाश्च राक्षसाणाम गृहे गृहे. मग दया सत्यंच शौचंच राक्षसाणाम न विद्यते. राक्षसात काय आहे? अग्निहोत्र आहे. अग्निहोत्रंच वेदाश्च, वेदाचा अभ्यास राक्षसाकडे आहे. अग्निहोत्रंच वेदाश्च राक्षसाणाम गृहे गृहे, देवपूजा वगैरे सगळं आहे. नाही काय? दया सत्यंच शौचंच राक्षसाणाम न विद्यते. राक्षसाकडे दया नसते, राक्षसाकडे पवित्र आचार नसतो आणि सत्यबुद्धी नसते. एवढंच नसतं. तसा हा या ठिकाणी नांदणारा हा जो राक्षस होता, या कृतयुगातला हा जो राक्षस होता वृषभ नावाचा, याचं कसं होतं? शालग्रामाची पूजा करायचा रोज भगवान महाविष्णू. त्याच्याकडे नृसिंह शालग्राम होता. नृसिंह शालग्राम असल्यामुळे त्या नृसिंह शालग्रामाची पूजा करत असताना त्याला देवाची यथाविधी पूजा करून देवाला समर्पण करण्याकरता शिरः पुष्प, देवा कमळ पुष्प वगैरे नाही, माझं शिरः पुष्प तुम्हाला समर्पण करतो म्हणून रोज आपलं मस्तक तोडून त्याला देवाला व्हावं आणि देवाच्या कृपेने याला नवीन मस्तक यावं. रोजचा प्रकार. भक्ती ही याच्या अंतःकरणामध्ये आहे, पण राक्षसी वृत्ती. त्याच्यामुळे ऋषीमुनीला फार त्राप व्हायला लागला. बाकीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना फार ताप व्हायला लागला. मग या लोकांनी विचार केला काय करावं. याचा फारच त्रास झाला. ऋषीमुनी म्हणायला लागले, आम्ही समाधी लावून बसतो, आम्हाला कोणाशी काही जगाशी घेणं देणं नसतं, तेव्हा जगाचा उपद्रव आम्हाला होऊ नये यासाठी एकांत स्थानात जाऊन आम्ही समाधी लावून बसतो. हा एकदम येतो मोठ्याने गर्जना याची ऐकली की आमचं हृदय कंपित होतं, भय कंपित होतं, आमची समाधी मोडते, हा आमच्या समाधीत भंग करतो. काय करा काय करा. लोकांना उपद्रव व्हायला लागला, अनेक लोकांना विनाकारण मारायला लागला. अशा अवस्थेमध्ये याच्याबद्दल काय करावं हा विचार ऋषीमुनींच्या अंतःकरणात निर्माण झाल्यावर ऋषीमुनींनी विचार केला काय करावं. याचा नाश झाला पाहिजे, याचा उपद्रव थांबला पाहिजे. काय करा? भगवान महाविष्णूची आराधना करा. त्यांनी भगवान महाविष्णूचं स्तवन केलं. ऋषीमुनींनी गेलेल्या स्तवनाच्या योगाने भगवान महाविष्णू त्यांना प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या देवाला यांनी विचारलं, देवाने विचारलं काय पाहिजे. देवा ह्या वृषभाचा आम्हाला फार त्रास व्हायला लागला हो. हा वृषभासूर या ठिकाणी येतो, मोठ्याने गर्जना करतो, आमच्या समाधीमध्ये भंग करतो, लोकांना उपद्रव देतो, अनेकाची जनावरं खातो, अनेक माणसं खातो, याचा उपद्रव वरचेवर वाढत चालला देवा. मग काय करायचं? देवाला सांगितलं त्याने आमच्याकरता देवा याचा नाश करा. देव तथास्तु म्हणाले. भगवंताने तथास्तु म्हणून सांगितलं, पण त्याचा नाश करायचा तो कोण आहे? देवाचाच भक्त आहे. आता काय करा? भगवान त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला त्याने देवाचं स्तवन केलं. देवाचं स्तवन केलं, देव प्रसन्न झाले. त्याला विचारलं, वृषभा तुला काय पाहिजे रे? तो म्हणला मला काय लागायचं. म्हणलं मी समर्थ आहे, माझी ताकद मोठी आहे, मला काय लागतं. म्हणलं मला काही लागत नाही. अरे काही तू आत्ता स्तवन केलं ना, तू माझी स्तुती केल्यामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालो म्हणून तुला विचारतोय बाबा तुला काही पाहिजे का. तो म्हणला काहीच लागत नाही. अरे माग ना. मग त्याला देवाला सांगितलं, देवा दुसरी काही इच्छा नाही. म्हणला मला युद्धाची खुमखुमी आहे आणि माझ्याबरोबर युद्धात टिकल असा कोणी माणूस दिसत नाही, त्याच्यामुळे मला वाटतं की तुमच्याशीच युद्ध करा. देव म्हणले तथास्तु. तिकडचं काम व्हायला हेच बरं. ऋषीमुनींचं काम पूर्ण होण्याकरता तुझ्याबरोबर युद्ध करावं लागणं हेच मला पाहिजे होतं, पण ते तू मागितल्याशिवाय मला तुझ्याशी युद्ध करता येत नव्हतं, कारण तू भक्ती करतोस. ठीक आहे म्हण. देवाशी त्याचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये याचे पराक्रम जबरदस्त. याचा पराक्रम पाहिल्याबरोबर परमात्मा त्याचं स्तवन करायला लागले. वा वा वा, युद्ध याला म्हणतात. असं युद्ध करावं. वृषभा तुझ्यासारखा योद्धा नाही. असं देव स्तवन करायला लागल्याबरोबर त्याला आवेश यायला लागला आणि तो अधिकाधिक युद्धामध्ये देवाच्या बरोबर प्रवृत्त झाला. मागून थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की मी एवढा प्रयत्न याला मारायकरता करतोय तरी हा मरत नाही. मी एवढा मारण्याचा प्रयत्न करतो तरी याचा पराभव होत नाही. काय काय असावं हे लक्षात आलं त्याच्या. युद्ध करताना विसरला होता की मी कोणाबरोबर युद्ध करतोय. युद्धाच्या सुरुवातीला मागून घेतला होता देवा तुझ्या बरोबर युद्ध करायचंय. मधून मधून देव स्तवनही करीत होते तरी परंतु हा विसरूनच गेला की माझ्यासमोर एक युद्धाला उभा असलेला जो पुरुष आहे तो परमात्माच आहे. विसरून गेला आणि देवाला म्हणायला लागला, आत्तापर्यंत मी केलेल्या युद्धात तुमचा पराजय ज्या अर्थी झाला नाही आणि तुम्हाला मृत्यू ज्या अर्थी आला नाही, तेव्हा माझं असं निश्चित म्हणणं आहे की तुम्ही देव आहात. देवाने सांगितलं मीच आहे ना. तूच तर युद्ध मागितलं ना. तूच युद्ध मागितल्यामुळे तुझ्या बरोबर मी युद्ध करतोय ना.
आणि मग त्या युद्धामध्ये भगवंताने शेवटी त्याला सांगितलं तर चक्राने तुझा नाश करणार आहे. सुदर्शन चक्र देवाने समोर प्रगट केलं. सुदर्शन चक्र त्याच्या दृष्टीने दिशेने प्रेरित केलं. त्याच्याकडे सुदर्शन चक्र जेव्हा निघालं त्यानं सुदर्शनाचं स्तवन केलं, परमात्म्याला शिरःकमल समर्पण केलं आणि तो वृषभासुर मरण पावला. मरण पावताना वृषभासुराला भगवंताने विचारलं, वृषभा माझी भक्ती तू केली, अखंड माझ्या चरणाची सेवा तू केली, माझी पूजा अर्चा तू सरासर्व काळ करीत होतास, त्याच्यामुळं तुला काही पाहिजे असलं तर देणं माझं काम आहे. तुझा अंत समय आलाय, काय पाहिजे सांग. वृषभासुराने सांगितलं, देवा ज्या स्थानात तुमचं आणि माझं युद्ध झालेलं आहे, तुमचं आणि माझं युद्ध ज्या या स्थानामध्ये झालेलं आहे, या स्थानाला माझं नाव द्या. त्याचं नाव होतं वृषभ. हा अद्री म्हणजे पर्वत. या पर्वतस्थानाला मग वृषभाद्री हे नाव भगवंतांनी दिलं. हे कृतयुगातलं झालं. कृतयुगाच्या नंतर त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये या पर्वताचं नाव अंजनाचल. अंजनाचल म्हणजे अंजनी, अंजना हे मारुतीच्या मातेचं नाव आहे. मारुतीरायाची पिताश्री केसरी, केसरीची भार्या अंजनी यांचा संसार चालू असताना त्या अंजनीच्या अंतःकरणामध्ये मात्र मला चांगला मुलगा पाहिजे असं होतं. काय करावं? अंजनीने विचार केला की काय करायचं. अंजनीशी आपल्या निवांत स्थानामध्ये असताना अंजनीच्या निवासस्थानापासून जवळ मतंग ऋषीचा आश्रम. एका ऋषी मतंग ऋषी अंजनीच्या घरी आले. अंजनीच्या घरी आल्याच्या नंतर अंजनी ऋषी आले, महात्मा आले, आपल्या घरी आले म्हणल्याच्या नंतर त्यांचं स्वागत वगैरे केलं, पूजन केलं, नमस्कार करून समोर बसले आणि अंजनीला त्यांनी विचारलं, काय पाहिजे अंजनी? काही नाही म्हणे, देवा मला एक दिव्य मुलगा पाहिजे. ठीक आहे म्हणे, तुला दिव्य पुत्र प्राप्त होईल, त्याच्याकरता काहीतरी तुला व्यवस्था देतो. काय करायचं सांगा ना महाराज. त्यांनी सांगितलं, एक काम कर म्हणे. काय? तो वृषभाद्री पर्वत जो आहे ना, हो, वृषभ नावाचा राक्षस कृतयुगात त्या स्थानात होता. देवाने त्याचा नाश केला. तो भगवत भक्त होता म्हणून देवाने त्याला अंतकाळात विचारलं होतं, काय तुझी मागणी? तर त्याला सांगितलं होतं की माझं या स्थानाला नाव द्या. त्या देवाच्या स्थानाला वृषभाद्री म्हणतात. हे तुला माहिती आहे ना? अंजनी म्हणाली, हो माहिती आहे. तिथं त्या आकाशगंगेच्या जवळ त्या स्थानामध्ये तुला 12 वर्षपर्यंत तप करावं लागणार आहे. काय करायचं? वियद्गंगे ते विख्याता तत्र गच्छ यथा सुखम. तिथं स्वामी पुष्करिणीच्या पासून 1 कोस अंतरावर आकाशगंगा नावाचं स्थान आहे. त्या पवित्र तीर्थाच्या जवळ तू जाऊन राहा आणि 12 वर्षपर्यंत तप कर. अंजनीनं तप केलं. तेन पुण्येन ते पुत्रो भविष्यती गुणाधिकः. आणि त्या ठिकाणी केलेल्या तपश्चर्याच्या योगानं तुझ्या ठिकाणी सद्गुणी मुलगा जन्माला येईल. अंजनीनं तपश्चर्या करायची ठरवली. मतंग ऋषीनं असं सांगितलं. मग ती या पर्वतावर प्राप्त झाली. या पर्वतावर प्राप्त होऊन तिनं स्वामी पुष्करिणीमध्ये, इथल्या पुष्करिणीमध्ये स्नान केलं. अश्वत्थ रूप असलेल्या त्या देवाला नमस्कार प्रदक्षिणा केली. वराहाला नमस्कार केला आणि वराहाला नमस्कार करून इथल्या आकाशगंगेचं आणि पुष्करिणीचं पाणी आहार म्हणून स्वीकारून तिनं तपश्चर्येला प्रारंभ केला. भक्ष्यवर्जित झाली. आहार कोणत्याही प्रकारचा तिने घेतला नाही. उपवास करायला लागले. अखंड सगळेच्या सगळे भोग वर्जित करून, म्हणजे अन्न पाणी वगैरे हे सुद्धा भोग तिनं वर्जित करून टाकलेले होते. अखंड परमेश्वराची आराधना करायला लागली. शिवाची तपश्चर्या तिची चालू झाली. 1 वर्ष झाला. 1 वर्ष, 12 वर्ष तपश्चर्या करायची ठरली होती. त्याच्यातला 1 वर्ष संपला आणि 1 वर्षाचा काळ संपल्याच्या नंतर वायुदेवाने विचार केला, हिची तपश्चर्या चालू आहे, ही आहार घेत नाही, हिला आपण आहार घ्यायला सांगू. म्हणून वायुदेवाने काय केलं, तिच्या समोर रोज फळं आणून टाकायला सुरुवात केली. ती तपश्चर्या करत असताना फळं आणण्याकरता ती झाडाजवळ जायची नाही. फळाचं झाड शोधावं, त्या झाडाची गळून पडलेली किंवा पाडून मिळालेली अशी फळं घेऊन यावीत आणि ती सेवन करावीत, हा तिचा विचार नव्हता. ते निवांत आपल्या तपश्चर्या पूर्वी जशी होती तशीच, फक्त जलाहार घ्यायचा, दिवसभर वायवाहार घेत तपश्चर्या करायची, असं तिचं चाललेलं होतं. आणि ती तपश्चर्या चालू असताना वायुदेवाच्या मनात विचार आला की हिला आपण फळं तरी द्यावीत, हिची सेवा करावी, हिच्या तपश्चर्येला मदत करावी.
अरे शरीर आहे, या शरीराला अन्न लागतं, शरीर अन्नमय म्हणतात, तेव्हा या शरीराची स्थिती राहण्याकरता कसला तरी आहार हिनं स्वीकारावा. नुसतं पाणी घेऊन काय व्हायचंय हा विचार करून वायुदेव तिला रोज फळं आणून द्यायला लागले. म्हणजे वायूने तिच्या समोर फळं आणून टाकायची. आलेली फळं सेवन करणं, वायुदेवाचा प्रसाद म्हणून त्या फळाचं सेवन करावं आणि अखंड मग परमात्म्याचं चिंतन करावं, असं तिचं चालू झालं. आणि त्याच्यात काल जाताना तिचं शेवटचं 12वं वर्ष सुरू झालं आणि वायुदेवाने हिच्यासमोर टाकलेल्या फळामध्ये आपलं तेज घालायला सुरुवात केली. आणि वायुदेवाच्या तेजाने संपन्न अशी फलं तिच्या उदरात जायला लागल्याच्या नंतर मग पुढं तो प्रकार जो अयोध्येत पुत्रकामेष्टी यज्ञ झाला वगैरे वगैरे, मारुतीराच्या जन्माच्या कथेमध्ये सुद्धा हे सांगितलं जातं बरं का. नामदेवाने ती कथा आपल्याला सांगितलेली आहे. दशरथाने त्यांना पुत्रसंतती नव्हती म्हणून वसिष्ठांना विचारलं काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं पुत्रकामेष्टी यज्ञ करा. मग तो यज्ञ केला. यज्ञ केल्याच्या नंतर अग्निनारायण प्रसन्न झाला. अग्निनारायणानं ते पायस पात्र आणलं, ते वसिष्ठाच्या हातात दिलं. अगोदर ते शृंगीच्या हातात आलं होतं, शृंगीच्या हातातून वसिष्ठाकडे आलं. वसिष्ठाने त्या मग पायस पात्र दशरथाच्या हातात देऊन सांगितलं की तुमच्या राण्याला विभागून द्या. मग ते विभागून द्यायचं ठरलं. ते विभागून देत असताना सुमित्रा तिथं नव्हती, हे कैकेयी तिथं नव्हती, म्हणून 2 विभाग केले. 2 कोण? 3 राण्या होत्या ना दशरथाला. काय ते झोपू नका की बोला की मला, तुम्ही काही सांगत चला की मला कसं चाललंय ते. हां, दशरथाला किती बायका होत्या? हां असं म्हणा की थोडं. त्याच्यातली कैकेयी नव्हती म्हणजे तिथं 2 होत्या. दोघी होत्या त्या कोण होत्या? कौशल्या, सुमित्रा. दशरथाने काय केलं, दोघाला विभाग करून दिला. आपल्या हातात आलेला पायस प्रसाद याच्याने पुत्रसंतती होणार म्हणल्याच्या नंतर दशरथाने ते कसं, पुत्रसंतती दशरथाला झाली कशाने? पायस प्रसादाने. म्हणून ते पुढं सीतेचं लग्न झाल्याच्या नंतर सीतेबरोबर पाठराखण म्हणून तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. तिच्या मैत्रिणी सीतेशी बोलत बसल्या. बाजूला लक्ष्मण राम बसलेले आहेत आणि त्यांची चेष्टा करण्याच्या निमित्ताने या पोरी बोलायला लागल्या सीतेला. सीते अगं म्हणे आम्ही असं ऐकलं की तुमच्याकडं खीर खाऊनच पोरं होतात म्हणे. म्हणजे पायस प्रसादातून ते झालेले ना, पायस प्रसादातून ते झालेले असल्यामुळं रामाला लक्ष्मणाला चिडवण्याकरता या पोरी बोलायला लागल्या की म्हणे तुमच्याकडं असं ऐकलं म्हणे की तुमच्याकडं खीर खाल्लं की मुलं होतात म्हणे. लक्ष्मणाला रामराय हसले, सोडून दिलं रामायण. लक्ष्मणाला हे सहन झालं नाही. लक्ष्मण म्हणायला लागले दादा आम्ही असं ऐकलंय त्या जनकाच्या शेतातूनच पोरी निर्माण होतात म्हणे. म्हणजे त्या नांगराच्या फळाला लागून ती आलेली होती ना, त्याच्यामुळे तिकडे शेतीतच पोरी पिकतात म्हणे. यांनी विनोद केला. ते पायस प्रसाद, माझा मुद्दा इथं होता. तो पायस प्रसाद प्राप्त झाला. मिळालेला पायस प्रसाद विभागून दोघीला दिला. आता दोघीला दिल्याच्या नंतर काही ठिकाणी असं सांगितलंय सुमित्रा नव्हती आणि दोघीला विभागून दिला. दोघीला म्हणजे कोणाला विभागून दिला? कौशल्य आणि कैकेयीला विभागून दिला. आता कौशल्य आणि कैकेयी ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? कौशल्य. मग पहिला प्रसादाचा पहिला विभाग कोणाला द्यावा? दशरथानं कौशल्याला. पण कौशल्याला द्यावा हे तुम्हाला जरी पटलं तरी कैकेयीला पटतं का? त्याच्यामुळे ती रुसली ना, कैकेयी रुसली, तेथे विघ्न झाले बरं का. घारी नित्य नेले निज भागा असं चिंतन आपल्याला सांगितलं जातं बरं का. मग नामदेवरायांनी असं सांगितलंय कैकेयी रुसली, कैकेयी रुसून बसली. ती प्रसाद घ्यायला तयार नाही. मी आवडती असताना त्या मोठीला का पहिला प्रसाद दिला? पहिला प्रसाद मला द्यायला पाहिजे होता. प्रथम तो भाग कौशल्याशी दिला. म्हणून ते रागावले आणि ते रागावलेल्या अवस्थेत तिने समोर प्रसाद टाकून दिलेला होता. कौशल्याच्या हातात प्रसाद होता, तो सेवन करायचा पण हिनच घेतला नाही. ही रुसून बसली म्हणून कौशल्य आपल्या हातात प्रसाद धरून बसली होती. ही समोर प्रसाद टाकून आहे एवढ्यात एक घार आली. ती घार कोण होते? सुवरच्या नामे हो स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे जाणा घारी झाली. ती ब्रह्मदेवाच्याकडे असणारी सुवरच्या नावाची एक अप्सरा, तिला ब्रह्मदेवाने काही कारणाने शाप दिला आणि ती घार झाली होती. आणि तिला उशाप दिला होता त्रेतायुगामध्ये रामप्रभूचा अवतार होताना दशरथाच्या यज्ञात निर्माण झालेल्या पायस प्रसादाचा अर्धा भाग कैकेयीत टाकून बसेत तो उचलायचा आणि तपश्चर्या करीत असलेल्या अंजनीच्या हातात नेऊन टाकायचा. एवढं काम झालं की तू पुन्हा घारीच्या देहातून पूर्व देहाला अप्सरीच्या रूपाला प्राप्त होऊन माझ्याकडे येशील. त्याच्यामुळे तिनं काय केलं, ते घारीच्या रूपात असताना तो कैकेयी समोरचा प्रसाद उचलला. अंजनी तप करीत बसली होती. अंजनी तप करीत बसली होती. शिवाची तपश्चर्या तिची होती.
प्रसन्न झालेल्या भगवान शंकराला तिने मागून घेतलं. शंकराने विचारलं काय पाहिजे? ते म्हणायला लागले मुलगा पाहिजे. कसा पाहिजे? येरू म्हणे तुझा आईसा व्हावा माझा पुत्र. भगवान शंकराला ते म्हणायला लागले देवा तुमच्यासारखा पुत्र. माझ्यासारखा म्हणजे कसा ग? भगवान शंकराने विचारलं माझ्यासारखा म्हणजे जगाचा संहार करणारा असा पाहिजे, माझ्यासारखा म्हणजे रागीत पाहिजे, माझ्यासारखा म्हणजे स्मशानात राहणारा पाहिजे, कसा पाहिजे? माझ्यासारखा म्हणजे कसा पाहिजे? भगवान शंकराला त्यानं सांगितले बाह्य रूपावर जाऊ नका, तुमचे जे अंतरंग गुण आहेत त्या गुणाने संपन्न मुलगा मला पाहिजे. कसा? ज्ञानी, भक्त, पवित्र, उत्तम गुणी. नामदेवांनी वर्णन केलं अंजनीच्या मुखातून. येरू म्हणे तुझा ऐसा व्हावा मज पुत्र, ज्ञानी, भक्त, पवित्र, उत्तम गुणी. तो ज्ञानी असला पाहिजे, भक्त असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे आणि उत्तम सद्गुणाने संपन्न पाहिजे. असा मुलगा मला पाहिजे. हे कोणी सांगितलं? अंजनीने. कोणाला? शंकराला. शंकराने काय सांगितलं? इथं तपश्चर्या चालू ठेव म्हणे. तपश्चर्या चालू ठेव, पण तप करताना ओंजळ पसरून बस. हातात तुझ्या घारीच्या तोंडातून प्रसाद येऊन पडेल. तो प्रसाद भक्षण कर, त्याच्या योगाने तुला मुलगा होईल. त्याच्यात काय झालं? त्या कैकेयीच्या समोरचा भाग पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीने तो प्रसाद घेतला आणि तो प्रसाद सेवन केला. अंजनीनं तो प्रसाद सेवन केला म्हणजे काय झालं? रामचंद्र प्रभूच्या अवताराकरता जो पायस प्रसाद निर्माण झाला होता त्याच्यातल्या अर्ध्या भागातून मारुतीराय आणि अर्ध्या भागात हे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आहेत परत. म्हणून मारुतीरायची ताकद कशी आहे? बलाढ्य आहेत की नाही? ते बलाढ्य कशामुळं? अर्ध्या प्रसादातून ते आहेत ना. मग अर्ध्यात बाकीचे 14 जण आहेत. हा जो प्रसाद प्राप्त झाला तो कोणाला? अंजनीला. तो अंजनीला कुठं तप केल्याच्या वेळेला प्राप्त झाला? याच तीर्थामध्ये, याच स्थानामध्ये, याच पर्वतावर अंजनीचं ते तप झालं होतं. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की अंजनीनं या स्थानात राहून तप केलं म्हणून या स्थानाला अंजनाचल, अंजनीचा अचल म्हणजे पर्वत, तिच्या तपश्चर्येचं हे ठिकाण, त्याच्यामुळे अंजनाचल पर्वत असं त्रेतायुगामध्ये नाव प्राप्त झालं. पुढं द्वापार युगाचा काळ आला. द्वापार युगामध्ये याचं नाव काय? शेषाचल. शेषाचं नाव या पर्वताला कसं प्राप्त झालं त्याच्याबद्दलची कथा सांगत असताना मग पुढे शतानंदाने सांगितलं की पूर्वी एकदा असं झालं होतं म्हणे. काय? वैकुंठामध्ये भगवान महाविष्णूला लक्ष्मीसह एकांतात काही चर्चा करायची होती, विहार करायचा होता. अशा अवस्थेत आपल्या एकांतामध्ये भंग करायला कोणीही येऊ नये याच्यासाठी दारावर कोणाला तरी रक्षणाला ठेवावं असं भगवंताच्या मनात आलं. ते भागवतातही येतं. भगवान असे एकांतात असताना भगवंतानी त्याद्वारे जय विजयाला सांगितलं होतं कोणाला येऊ देऊ नका. जय विजयानं सनकादिकाला अडवलं. तसाच इथं संदर्भ आहे. भगवंतानी असा विचार केला की आपल्या एकांतात भंग होणार नाही, आपली चर्चा खंडित होणार नाही, लक्ष्मीसह आपला विहार खंडित होऊ नये. मग काय करा? दारावर कोणीतरी पाहिजे. कारण भगवंताचं असं ठरलेलं आहे भक्ताला देवाकडे जाताना कधीच मज्जाव नाही. कधी अंतःपुरात जरी भगवान असले तरी भक्त तिथपर्यंत जाऊ शकतात. पण इथं अंतरंग विहार चालू असताना देवाने ठरवलं दारात कोणाला तरी थांबवायचं. लक्ष्मीची इच्छा तशी होती, दारात कोणाला थांबवायचं. भगवंतानी शेषाला सांगितलं शेषा दारात थांबा. देवाची योजना ठरलेली असते बरं का. हे सगळं जरी सहज घडत चाललंय असं दिसलं तरी त्याच्यात देवाचं अगोदर फार फार छान प्लॅनिंग असतं देवाचं. देवाला हे करायचं होतं. काहीतरी करून आपल्याला म्हणजे मृत्यू लोकात अवतार घेताना आपल्याला एक स्थान पाहिजे असा विचार देवाच्या मनात आल्याच्या नंतर ते दिव्य स्थान निर्माण करून घेण्याकरता देवानं केलेली ही लीला. लक्ष्मीसह एकांतात असताना देवानं द्वारपाळ म्हणून शेषाला नेमलं. शेषा कोणाला आत येऊ देऊ नका बरं, कोणाला येऊ देत नाही देवा. दारात उभे राहिले. शेष दारात उभे असताना गंमत अशी झाली, वायुदेवाने आणि वायुदेवानं सांगितलं मला आज जायचं आहे, देवाच्या दर्शनाला जायचं, आज जायचं आहे, काहीतरी मला काम आहे. शेषानं सांगितलं जायचं नाही. का जायचं नाही? मला इथं द्वारपाळ म्हणून नेमले ना. माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की तुम्ही जाऊ नका. अहम अज्ञाधरो विष्णू हो मा अंतःपुरं गमहा. तुम्ही आज जाऊ नका, अंतःपुरात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. वायुदेव म्हणायला लागले असं का करतो सर म्हणे.
मागे जय विजयाची काय कथा झाली तुला माहिती नाही का? असे जय विजय दारात उभे असताना त्यांनी संकादिकाला अडवलं. संकादिकाच्या शापाने त्यांना 3 जन्म राक्षसाचे भोगावे लागले. तेच जय विजय रावण हिरण्यकश्यप हिरण्याक्ष झाले. तेच जय विजय पुढे रावण कुंभकर्ण झाले. तेच जय विजय शिशुपाल दंतवक्त्र झाले. मग 3 युगामध्ये त्या जय विजयाला संकादिकाला अडवल्याच्या युगानं झालेल्या शापानं जर राक्षसाचा देह प्राप्त होतो, तुला तसंच व्हायचं का शेषा? कोण बोललं? वायुदेव. वायुदेवाने सांगितलं म्हणे काय चाललंय म्हणे, तू असं का करायला लागलास? मला तू अडवू नको, मला अडवू नको. शेषानं सांगितलं नाही, माझं म्हणणं ऐकायचं असलं ऐका, नाहीतर मरायला तयार व्हा. आता वायुदेवाला हा जेव्हा भाषा बोलायला लागला आणि तो म्हणतो माझा अधिकार तुम्हाला माहिती आहे का? मी देवाच्या घरात राहणार आहे ना, कायम देव माझ्या अंगावर झोपतात ना, शेषाच्या शय्येवर देवाचं झोपणं असतं ना, देवाला शेषशाही म्हणतात ना. मग एवढा माझा अधिकार, मी घरातला देवाच्या घरातला ही भाषा ऐकल्याबरोबर वायुदेवानं सांगितलं अरे मांजरं सुद्धा घरातच राहतात म्हणे माणसाच्या, म्हणून काय मोठेपण असतं काय? श्रीमंताच्या घरी राहिलं म्हणून त्या मांजराला मोठेपण आला काय? तसा देवाच्या घरात राहतोस म्हणून तुला अक्कल थोडी तरी देवाने दिली का? तुला अक्कल आहे का? तुला अक्कल आली का? नम्रता काही शिकलास का? काय ओरडायला लागलास म्हणे? एवढं त्या शेषाने वायुदेवाने त्याला सांगून सुद्धा तो ऐकायला तयार नाही. शेषाचं त्याचं भांडण सुरू झालं. वायुदेवाचं आणि शेषाचं भांडण चालू असताना लक्ष्मी मातेला तो कोलाहल ऐकू आला. लक्ष्मी माता बाहेर येऊन पाहते तर शेषाचं वायुदेवाचं भांडण चालू आहे. लक्षात आल्यावर त्यानं आज जाऊन भगवंताला सांगितलं देवा असं झालंय, बाहेर वाद चालू आहे, तुम्ही जा. त्यांचं भांडण मिटवा असं म्हणल्याबरोबर भगवान तिथं आले. त्या दोघांचं भांडण चालू होतं. भगवंताने त्या दोघांचं भांडण ऐकलं. देव म्हणायला लागले काय चाललंय? शेषानं सांगितलं देवा तुम्ही मला द्वारपाळ म्हणून नेमलं ना? हो. मला कोणाला देव नका म्हणालात ना? हे वायुदेव आले, यांना मी अडवलं, वाटतं ते बोलायला लागले म्हणे, मला मांजरासारखे म्हणाले म्हणे. असं म्हणून शेषाने जेव्हा आपली सगळी तक्रार देवाच्या समोर मांडायला सुरुवात केली, वायूला विचारलं देवाने, वायू काय चाललंय? वायुदेवाने देवाला नम्रतेने नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे देवा काय नाही, मी यायला लागलो होतो, यांना अडवलं, त्याच्यात आमची बाचाबाची झाली, हा मदतधत्त झालाय, उन्मत्त झालाय, याला तुम्ही मोठेपणा दिला, त्याच्यामुळे हा मोठेपणाने उन्मत्तपणाने माझ्याशी बोलायला लागला, त्याच्यात आमचं भांडण झालं. असं म्हटल्यावर शेष आणि वायू दोघांनी माझं चुकलं नाही ही बाजू मांडायला सुरुवात केल्यावर कोण मोठा आणि कोण देवाचा अंतरंग, कोणाची ताकद मोठी, याच्याबद्दल जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा त्या वादामध्ये निर्णय करायचा म्हणून भगवंताने सांगितलं एक काम करा म्हणे, तो मोठा का हा मोठा हे ठरवायला आता काहीतरी इथं आपल्याला दोघांची परीक्षा घ्यावी लागेल. काय करायचं? शेषाला सांगितलं देवाने हा जो पर्वत आहे ना, या पर्वताला तो वेढा घालून बस. हा पर्वत कुठला? हा वैकुंठातला. बघा हे पर्वताची कथा जी चालू झालेली ही वैकुंठात चालू झालेली बरं का. हे चिंतन हे आत्ता मृत्यू लोकात नाही, वैकुंठामध्ये असताना वैकुंठातल्या देवाच्या अंतःपुरामध्ये शेषाने वायुदेवाला जाऊ दिलं नाही. तेव्हा त्यांचा जो झालेला वाद त्याच्यात देवाने सांगितलं इथं मेरू पर्वताचा एक मुलगा आहे, याला आनंदगिरी म्हणतात. हा आनंदगिरी जो आहे याला शेषात मिठी मारून बस, वेढून बस, त्याला वेष्टन करून बस, असं घट्ट आवळून बसायचं की वायूला हा पर्वत हलवता न आला पाहिजे. आणि वायूला एवढ्या बंधनातून हा जर पर्वत हलवून दाखवला तर वायूचं बळ मोठं आणि तो हलवता आला नाही तर तुझं बळ मोठं. दोघांनाही मान्य झालं, दोघांनी ही परीक्षा द्यायची ठरवली. मग शेषाने काय केलं? आपल्या 1000 फणासहित यशे पर्वताला, आनंद पर्वताला वेढा घातला, असं दाबून धरलं, वायूचा प्रवेश होणार नाही या पर्वताकडे असं ठरवलं, अशी स्थिती केली. आणि त्याच्यामध्ये वायूने आपलं सगळं बळ पणाला लावून हा पर्वत उडवायचा प्रयत्न चालू केला. पर्वत उडेना, पण देवाची अशी इच्छा होती की हा पर्वत उडला पाहिजे. तिथं कोणाचं चालतं? आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे झाले ना. शेषानं कितीही प्रयत्न केला, वायूने कितीही प्रयत्न केला, शेष काही त्याला सुधरू देईना. अशी अवस्था असताना देवाच्याच मनात होतं हा पर्वत वैकुंठातून उडून मृत्यू लोकात गेला पाहिजे. मग काय करा? शेषाला असं वाटलं मी माझ्या 1000 फणाने घट्ट मिठी मारून बसलेला असताना हा पर्वत जर हलत नसेल तर 1000 फणापैकी एक फणा ढिला करतो, बघू वायूला काही करता येतं का, थोडी तरी त्याला सांग दिली तर त्याचं काही बळ दिसतं का बघू. असा विचार करून एक फणा थोडासा ढिला केल्यावर 1 अंगुली मात्र स्थान
एक बोट शिरेल एवढी जागा निर्माण झाली. त्याच्यातून वायुदेवाने आपला प्रताप दाखवला. वायूचा जो शिरकाव झाला, त्या शिरकावासरशी हा पर्वत जो उडाला तो या स्वर्णमुखी नदीच्या तीरावर या स्थानामध्ये येऊन पडला. या स्थानात तो पर्वत देवाने का आणला? इथं देवाला अवतार घ्यायचा होता, इथं देवाला प्रगट व्हायचं होतं, म्हणून स्वर्णमुखी नदीच्या तीरावर देवाने हा पर्वत आणून सोडला. हे कसं झालं? मग तो वायुदेव त्या ठिकाणी आपला अभिमान बाळगून असा बसलेला असताना, शेषाचं माझ्या पुढं काही चाललं नाही, इथं पर्वत येऊन पडल्याच्या नंतर तो म्हणायला लागला, शेषाने एवढं या पर्वताला दाबून धरलेला असताना सुद्धा मी हा पर्वत उडवला वगैरे वगैरे. त्याच्या अंतःकरणात अभिमान निर्माण झाल्याच्या नंतर सगळ्या देवता बाकीच्या वायुदेवाच्या भोवताली जमा झाल्या. वायुदेवाला त्याने सांगायला सुरुवात केली, देवा अशा अभिमानात राहू नका. हा पर्वत तुम्ही उडवला म्हणून उडाला नाही, हा पर्वत देवाची इच्छा इथे यावा अशी असल्यामुळे देवाने ही लीला रचलेली आहे, म्हणून हा पर्वत इथे येऊन पडलेला आहे. शेषाचं याच्यात काही नाही. शेषाचं कारस्थान नसून हे देवाचं कारस्थान आहे. देवाची ही लीला आहे. त्या देवाच्या लीलेमध्ये तुमचा रोष स्वीकारून शेषाने देवाच्या लीलेला मदत केलेली असल्यामुळं शेषाची क्षमा मागा. आणि मग वायुदेवाने शेषाची क्षमा मागितली आणि तेव्हापासून शेषाने वेष्टित करून वायुदेवाकडून या ठिकाणी भगवंतांनी हा पर्वत आणून सोडलेला असल्यामुळं हा शेषाच्या अंशापासून निर्माण झाला. म्हणून या पर्वताला शेषाचल पर्वत असं नाव प्राप्त झालं. ही द्वापार युगातली कथा आहे. कृतयुगात वृषभाचल, त्रेतायुगात अंजनाचल. सांगत सर मला मी विसरत जातो ना, तुम्हाला माहित आहे मी विसरतोय. आणि त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये पुन्हा वृषभाचल, बरोबर आहे नाही? हा मग हे सांगा की विसरलेलं सांगायचं तुमच्याकडे. शेषाचल. आता 3 युगाची कथा झाली. आता 4थं युग आहे कलियुग. या कलियुगामध्ये काय म्हणतात त्या पर्वताला? व्यंकटाचल. ही व्यंकटाचल संज्ञा कशी प्राप्त झाली त्याची कथा सुरू झाली. त्याची कथा सांगताना असं सांगितलं की बाबा फार जुन्या काळामध्ये कलियुगाच्या प्रारंभाला एक ब्राह्मण होऊन गेला. या ब्राह्मणाचं नाव पुरंदर होतं. हा सोमयाग करणारा मोठा समर्थ ब्राह्मण होता. याच्या धर्मवृत्ती होती, सज्जन होता, सदाचारी होता. त्या ब्राह्मणाच्या पोटी दीर्घ कालानंतर त्याच्या तपश्चर्याच्या प्रभावानं देवाने एक पुत्र दिला. त्याला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव त्यानं माधव ठेवलं. माधवाचे सगळे संस्कार आवडीनं केले. त्याला वेदांगात तत्पर केलं. सर्व विद्या विशारद झाला. तारुण्यात तो माधव आला. त्या तारुण्यात आल्याच्या नंतर त्याचं लग्न केलं. पांड्य देशातली एक मुलगी चंद्रलेखा नावाची, तिच्याबरोबर त्या माधवाचं लग्न झालं. माधवाचं लग्न होऊन माधव असा चांगला संसारात रमलेला होता. 21 वर्षाचं साधारणपणे त्याचं वय झालेलं होतं. तेजस्वी सूर्याला लाजवेल असं तेज त्याच्या ठिकाणी होतं. अशा अवस्थेमध्ये त्या चंद्रलेखेच्या बरोबर त्याचा संसार चालू असताना काय दैवाची गती विचित्र असते म्हणतात. त्या पद्धतीनं एका चांगल्या सच्छील ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेल्या या माधव नावाच्या मुलाला, तो सुद्धा स्वतः शास्त्रज्ञान संपन्न असतानाही हा संसार चालू असताना त्याच्या अंतःकरणामध्ये विपरीत भावना झाली. त्याला एका दिवशी दिवसा स्त्री संघाची इच्छा झाली. शास्त्राने गृहस्थाश्रमी पुरुषाला स्त्री संघाची परवानगी जरी दिलेली असली तरी दिवसाला परवानगी नाही. त्याला दिवसा ती स्त्री संघाची इच्छा झाल्यानंतर त्यानं आपल्या बायकोच्या समोर इच्छा प्रगट केली, मला आता तुझ्या संघाची इच्छा आहे. तिनं नाही म्हणून सांगितलं. आपण सच्छील घरातले आहात, आपले पिताश्री मोठे ज्ञानी आहेत, या परिसरात त्यांची मोठी प्रतिष्ठा आहे, तुम्ही सुद्धा वेदांगात प्रवीण झालेले आहात, शास्त्रज्ञान संपन्न आहात, असं अनुचित वर्तन तुम्हाला शोभणार नाही असं त्यानं समजून सांगायचा प्रयत्न केला. तो म्हणायला लागला, ते काही नसतं म्हणे, मला आत्ता तुझ्या उपभोगाची इच्छा आहे, माझी इच्छा पूर्ण कर. तिनं विचार केला, आपण घरात आहोत, आपले म्हातारे सासू सासरे घरात आहेत, हे असताना असा अनर्थ माझ्या नवऱ्याने केलेला शोभायचा नाही. म्हणून तिनं त्याला सांगितलं, एक काम करा म्हणे, मी पाणी आणायला म्हणून जाते आणि नदीच्या काठी तिथं वडाच्या झाडाची दाटी आहे, तिथे तुम्ही जाऊन थांबा, तिथे मी आल्यानंतर मला मग माझा उपभोग तुम्ही घेऊ शकता असं तिनं सांगितलं. ती पुढं निघाली, हा मागून निघाला. पण मागून निघायच्या ऐवजी असं ठरलं होतं, हे तिनं पुढं जावं यानं मागून जावं, पण हाच पुढं निघाला. तो त्या वाटिकेमध्ये गेला. ते वडाच्या झाडाची अशी दाटी होती. त्या वडाच्या झाडाच्या दाटीमध्ये याला तिथे एक स्त्री दिसायला लागली. एक तरुण मुलगी त्या ठिकाणी दिसली. हा कामांधतेनं तिथे गेलेला. अशा अवस्थेमध्ये तिथे ती दिसलेली तरुण मुलगी पाहिल्याबरोबर याने तिला विचारलं, म्हणे तुझं लग्न झाले का? तिनं सांगितलं नाही.
वगैरे वगैरे थोडंसं बोलणं झाल्याच्या नंतर हा तिच्या जवळजवळ जेव्हा जायला लागला, कारण त्याला कामात निर्माण झालेलीच होते, तेवढ्यात त्याची बायको आली. तर बायकोच्या जवळ जाऊन तिला म्हणायला लागला की तुझं म्हणणं बरोबर आहे, माझ्या अंतःकरणामध्ये या वेळेला विनाकारण अशी वासना निर्माण होणं योग्य नाही, हे तुम्हाला समजावून सांगितलं, ते मला आता पटलं, त्याच्यामुळे माझ्या अंतःकरणातली काम भावना मावळली, तू घरी जा, थोड्या वेळाने येतो. कारण इकडे गुंतला होता ना, मूर्खपणा. त्याच्यामुळे त्यानं तिला घरी पाठवलं. घरी पाठवल्याच्या नंतर ह्याच्यात गुंतायला लागला. ह्याच्यात गुंतत असताना तिनं याला बरं समजावून सांगायचा प्रयत्न केला, हे उचित नाही, तुम्ही ब्राह्मण कुलात जन्माला आलेले आहात, मी वेश्येच्या पोटी जन्माला आलेली चांडाल कन्या, अशा अवस्थेमध्ये मी सतत मांसभक्षण करणारी, सतत मद्यपान करणारे, सतत परपुरुषाशी माझा संबंध आलेला, अशा अवस्थेमध्ये तुम्ही माझ्याकडे येणं योग्य नाही, हे ती समजावून सांगत होते बरं का. पण हा काही केले ऐकेना. तो देवालाच ब्रह्मदेव वेडाच आहे म्हणे, ब्रह्मदेवाने असं करावं का, ब्रह्मदेवाने तुला असा कुठल्या तरी वेश्येच्या पोटी जन्म द्यावा का, एवढ्या सुरेख देहाचा एवढा तुझा सुरेख देह, चांगल्या सत्कुलात जन्माला आली असतीस तर माझ्यासारख्याला प्राप्त झाली नसतीस का, वाटेल ते बोलायला लागला, वाटेल ते बोलायला लागला. आणि तिनं त्याला समजावून सांगितलं, काही जरी झालं माझ्या रूपाचा विचार करू नका, एकंदर माझी स्थिती बघा, मी वेश्येची मुलगी, मद्यमांस सतत सेवन करणारी, सतत परपुरुषाचा मला स्पर्श झालेला, तुम्ही कशाला माझ्याकडे येता, कशाला माझ्याकडे येता, कशाला माझा उपभोग घेण्याचा प्रयत्न करता, समजावून सांगत होता, समजावून सांगत होती. ती समजावून सांगत असताना यानंच तिला समजावून सांगितलं, अगं म्हणे असं काही नसतं म्हणे. त्यानं उदाहरण दिलं इथं भविष्योत्तर पुराणामध्ये, त्याच्या मुखामध्ये असं उदाहरण दिलंय. तो म्हणतो खारट समुद्र आहे, पण त्या खारट असलेल्या समुद्रामध्ये निर्माण झालेली रत्न जी असतात ते देव धारण करतातच की नाही मस्तकावर. तसं तुझं कुळ जरी वेश्येचं वगैरे असलं तरी तुझ्यासारखी सुंदरी तिथं निर्माण झाल्याच्या नंतर मला घ्यायला काय अडचण आहे, मी तुझा स्वीकार करू शकतो. काय माणसाची बुद्धी एकदा बिघडली म्हणजे त्याच्या बिघडलेल्या बुद्धीला जे जे काही अनुकूल वाटत चालेल त्याला अनुकूल अशी उदाहरणं वगैरे देऊन माणसं तो विषय पटवून देण्याचा प्रयत्न करतात. बराच वेळ झाला, तिला समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न केला. ते म्हणायला लागले, एखादा सर्प दिसायला सुंदर असतो म्हणून त्याला स्पर्श करायला कोणी जातो का? एखादा सर्प दिसायला सुंदर असतो बघा, काही वेळेला सर्प सुद्धा अतिशय देखणा असतो बघा. मी एकदा पांढरा सर्प पाहिला होता बघा, पांढरा सर्प. सर्प हा विखार पांढरा, तुकाराम महाराज वर्णन करतात. मला बरेच दिवस इच्छा होती की पांढरा सर्प कुठं दिसेल का, तर एका सर्प मित्राकडं मला पांढरा सर्प पाहायला मिळाला. इतका सुंदर होता, पांढरा शुभ्र आणि पारदर्शक त्याचं शरीर असल्यामुळे त्याच्या शरीरातल्या असलेल्या नसाबिसा सुद्धा, शिराबिरा सुद्धा अशा मोकळे दिसत होते सगळे. देखणा होता. देखणा आहे म्हणून त्याला हात लावावा का? देखणा आहे म्हणून त्याला हात लावायचा का? लावता येत नाही ना. सर्प देखणा आहे म्हणून हात लावायला कोणी जात नाही, त्याला स्पर्श कोणी करत नाही. तसं माझ्यासारख्या स्त्रीच्या ठिकाणी सौंदर्य आहे एवढ्यावरून तुम्ही माझ्याकडे येणं हे उचित होत नाही, हे त्या मुलीनं बरंच याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणायला लागले, माझे दोष आहे का, माझ्या ठिकाणी असणाऱ्या दोषाचा विचार केल्याच्या नंतर माझा स्वीकार करायचा की नाही हे तुम्हाला ठरवता येईल, याच्याकरता तुम्ही माझे दोष ऐका, असं म्हणून तिनं आपले सगळे दोष सांगण्याचा प्रयत्न केला. ममापि शृणु माहात्म्यं देहस्यामित दोषिणः, अमाप दोष माझ्या ठिकाणी आहेत. अवाच्य वचनैर क्रूरैर जिह्वा मे दह्यते सदा, सदा सर्व काळ अवाच्य शब्द बोलून, क्रूर शब्द बोलून माझी जीभ जळून गेलेली आहे. म्हणजे सुरामांसाशने नैव जठरे गुल्ममागतम, सदा सर्व काळ मद्यमांसाचं सेवन केलेले असल्याच्या योगानं माझ्या शरीरामध्ये काही चांगलं राहिलं नाही. व्यभिचार कथालापात करणं मे शिथिलीकृतौ, सदा सर्व काळ व्यभिचाराच्या गोष्टी माझ्या कानावर पडत असल्यामुळं माझे कानही बधीर झालेले आहेत. पादौजार ग्रहं गत्वा पाषाण सदृशौ मम, माझे पाय सदा सर्व काळ व्यभिचारी पुरुषाच्याकडे जात असल्यामुळं जणू काही पाषाणाचे पाय असावेत की काय अशी माझ्या पायाची अवस्था झाली. म्हणे गोवधान मे करौ क्रूरौ यमदंड समप्रभौ, गोवध सुद्धा माझ्याकडून कित्येक वेळेला घडलेला असल्यामुळं माझ्या ठिकाणी माझ्या हातातही पावित्र्य नाही, पायातही पावित्र्य नाही, सगळा देह माझा असा अपवित्र झालेला. आणि परस्त्री संग दोषेण बहवो नरकांगताः, तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की परस्त्री संघाने अनेक लोकांना नरक प्राप्त झाला. माझ्याकडे तुम्ही येऊ नका, माझा स्वीकार करू नका, माझा स्वीकार करू नका.
काही ऐकायला तयार नाही. कामांध किन्न कुर्वीत. महाभारतामध्ये चिंतन असं येतं, कामांध मनुष्य काय एक करत नाही. कामांध किन्न कुर्वीत यत् पांडुः काममोहितः जानन अपि स्वकं मृत्युम माद्र्यासाकं अरिरमत. कामांध मनुष्य काय एक करत नाही. उदाहरण दिलं पंडुराजाचं. पांडवांचा बाप असलेला हा पंडुराजा जो होता ना, या पंडुराजाकडून किंदम ऋषीचा नाश झाला होता. महाभारतातली कथा आहे. हा पंडुराजा शिकारीला गेला त्यावेळेला तिथे किंदम नावाचे ऋषी, ते किंदम नावाचे ऋषी, त्यांना स्त्री समागमाची इच्छा झाली. त्यांनी हरिणाचं रूप धारण केलं आणि त्यांची विषय क्रीडा चालू होती. याच्यात त्यानं बाण मारला. तो हरिण मेला, म्हणजे किंदम ऋषीला तो बाण लागला. आणि किंदम ऋषीने याला शाप दिला होता की बाबा, स्त्री प्रसंगात मी असताना तुम्हाला मारलं. हरिणाच्या देहाला बघून मारलं ते जाऊ दे म्हणे, पण हरिणाचा देह हो का असेना, तो स्त्री प्रसंगात असताना तो मारलेला असल्यामुळं तू स्त्री प्रसंग करायला गेलास की तुला मरण येणार. त्याला शाप झाला होता. आणि त्याला असा शाप झालेला असल्यामुळं त्यानं माद्रीसह वनामध्ये एकांत स्थानात तपश्चर्या प्रारंभ केली होती. आणि त्या तपश्चर्येमध्ये तो स्त्रीसंग करीत नव्हता. पण एका दिवशी कामांध झाला आणि माद्रीनं त्याला नको नको म्हणताना सुद्धा त्यानं माद्रीला स्पर्श केला आणि मरावं लागलं. कामांध किन्न कुर्वीत. कामांध मनुष्य काय करत नाही. त्या पद्धतीनं या माधवाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. आणि ही जी चांडाल कन्या म्हणणारी बाई होती तिथं, तिचं कुंतला सांगितलं इथं भविष्य पुराणात. तिच्याबरोबर रमवाण झाला, रमला, स्त्रीसंग घडला. तो स्त्रीसंग घडल्याच्या नंतर त्या स्त्रीनं सांगितलं, आत्तापर्यंत मी तुला समजावून सांगत होते, तो ऐकलं नाही, पण आता मात्र तुला माझंच ऐकावं लागणार आहे. आत्तापर्यंत जे सांगितलं होतं ते धर्माला धरून सांगितलं होतं. आता जे सांगेन ते माझ्या स्वभावाला धरून सांगेन म्हणे. माझ्या स्वभावाला धरून सांग. काय सांगशील? माझ्या स्वभावाला धरून सांगणार आहे म्हणे. काय? अद्य प्रभृती भो विपर पतिस्त्वं मम भूसुर. तो आत्तापर्यंत दिव्य ब्राह्मण होतास, वेदशास्त्राभ्यासी होतास, पवित्र होतास, पण आता मी तुला सांगते, तेज यज्ञोपवीतत्वम. तुझा अनुभव काढून टाक, यज्ञोपवीताचा त्याग कर. मुंडयित्वा शिरस्तथा. मस्तकाचं मुंडन करून घे. अब्राह्मण्यम उपागम्य. ब्राह्मणत्वातून पतित हो. भुंक्ष्व गोमांसमुत्तमम. आतापासून माझ्या बरोबर तुला गोमांसासहित सगळे मांस खावी लागतील, खायला लाग. पिब मद्योदकम शीघ्रम. तुला मद्यपाने करावं लागेल. सांगितलं. हा सगळं ऐकायला तयार झाला, तसाच वागायला लागला, चांडालासारखा आचार झाला. कृष्णावेणी नदीच्या तीरावर काही काळपर्यंत, म्हणजे 12 वर्षपर्यंत हा त्या कुंतलेच्या बरोबर चांडाला प्रमाणे वागत राहिला. पण कोणाचा जरी देह झाला तरी तो मरणारच. अद्यवाब्द शतांतेवा मृत्युर्वै प्राणिनाम ध्रुवा. आज नाही तर 100 वर्षानंतर का होईना प्रत्येक प्राण्याचं मरण ठरलेलं आहे. हे कोणी सांगितलंय? कंसाने सांगितलंय देवकीला. भागवत का वाचायचं? तर कंसासारख्या दुष्टाच्या तोंडातून सुद्धा काहीतरी चांगलं कळतं म्हणून वाचायचं. त्यानं सांगितलंय कोणाचे मरण ठरलेलं असतं. देह जन्माला आला म्हणला की मरणार. काय झालं पुढं? ते माधव आणि ही कुंतला अशी रमून राहिलेली असताना त्याच्यात कुंतलेला मरण आलं. ती मेली, हा वेडा झाला, इकडं तिकडं फिरायला लागला. माझी बायको गेली याचं दुःख झालं. पूर्व देहातली बायको गेली याचं दुःख नाही, पूर्वीची बायको गेल्याचं दुःख नाही, घर सुटल्याचं दुःख नाही, आचार विचार लोप पावल्याचं दुःख नाही. माझी बायको गेली, दुःख झालं. दुःखात फिरायला लागला, वेडा होऊन इकडं तिकडं फिरायला लागला. योगायोग असा त्याचं भाग्य काहीतरी चांगलं. काही उत्तर देशातले राजपुरुष यात्रा करण्याकरता दक्षिणेत निघाले होते. त्यांना यानं पाहिलं, त्यांच्याबरोबर हा निघाला. त्यांच्याबरोबर जात असताना जिथं त्यांचा मुक्काम पडेल तिथं हा थांबायला लागला. थांबता थांबता ते सगळेच्या सगळे राजे यात्रा करत करत इथं शेषाचल पर्वतापर्यंत आले. तोपर्यंत याला शेषाचल पर्वत, द्वापारयुगाच्या शेवटी प्राप्त झालेलं नाव कोणतं? शेषाचल. या पर्वतस्थानाला ते सगळे राजे प्राप्त झाले. या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी
कपिल तीर्थामध्ये स्नान केलं. तिथं भक्तिभावानं वपन वगैरे सगळं करून, केसाधिकाचं वपन वगैरे करून, पार्वण श्राद्ध वगैरे सगळं ते करीत होते. माधवाने हे पाहिलं. हे पाहिल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणाला वाटलं की आपणही काहीतरी धर्मकृत्य करावं. कारण माग धार्मिकच होता, धर्म माहितीच होता. मध्यंतरात धर्माचा लोप झाला होता कामांधतेनं. त्याला थोडंसं धर्माचरण करण्याची इच्छा झाल्यावर त्यानंही वपन केलं. कपिल तीर्थात स्नान केलं. कपिल तीर्थात स्नान करून पिंडदान करायचं तर याच्याजवळ अन्न नव्हतं म्हणून मातीचे पिंड केले. मातीचं पिंडदान केलं. पण मातीचं पिंडदान करत असताना ती तीर्थातली माती पूर्वजांना अन्न म्हणून मान्य झाली आणि याच्या दोषाचा, पितृदोषातून हा पितमुक्त व्हायला लागला. पितृश्राद्ध झालं. पुढं तो तीर्थाचं सेवन करीत त्या पर्वताच्या सन्निधानामध्ये असताना हळूहळू या पर्वतावर चढताना सगळ्या राजलोकांना दिसायला लागलं की याच्या शरीरामध्ये एक दिव्य तेज प्रगट झाले आणि हे सगळंच्या सगळं याच्या शरीरातलं पाप जाळायला लागले. दिव्य तेज निर्माण झाले. शरीरात एक दिव्य तेज आले आणि ते तेज याच्या शरीरात असणाऱ्या पापांचा नाश करतंय हे सगळ्यांना दिसत होतं. माधवाला थोडा त्याचा त्रासही होत होता त्या तेजाचा. इथं स्वतः शतानंदांनी उदाहरण देताना असं सांगितलंय, आपल्या शरीरात दिव्य तेज निर्माण होऊन ते दिव्य तेज आपल्या शरीरात असलेल्या पापाचा नाश करतंय हे सगळे लोक बघतात. पण त्या तेजाने होत असलेला दाह माधवाला सहन होत नव्हता. बरंही वाटत होतं एकीकडून, पाप चालली आहेत, पण तेज सहन होत नव्हतं. शतानंदांनी उदाहरण सांगितले त्याच्याकरता, पोटात गेलेली माशी वांती घडवते ना, पोटात गेलेली माशी वांती घडवते. पण पोटात विष आधी गेलेलं असावं आणि मग वांती व्हावी, माशी जाऊन वांती व्हावी. त्याच्यात विष निघून गेल्याचं समाधान जरी असलं तरी वांती व्हायल्याचं दुःख मात्र त्या माणसाला सहन करावं लागतं. तसं सगळी पापं जळायला लागली याचं समाधान जरी असलं तरी त्या तेजाचा दाह जो होत होता तो त्याला सहन होत नव्हता. पण त्याच्या शरीरातली पापं जळून तो शुद्ध झाला आणि तो शुद्ध झालेला पाहत असताना सगळ्या देवांनी आकाशातून त्याच्यावर माधवावर पुष्पवृष्टी केली आणि ब्रह्मदेव त्याच्याजवळ आले. ब्रह्मदेव त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणायला लागले, माधवा तू पापरहित झालेला आहेस. अजामिळाचा जसा देवाने नाममात्रानं उद्धार केला तसा या पर्वताच्या स्पर्शानं तुझा उद्धार देवाने केलेला आहे. असं म्हणून देवाने त्याला सांगितलं की बाबा तू इथं राहा. भो माधव विप्रेंद्र गत पापोसी केवलम स्वामी तीर्थस्य निकटम गत्वा स्नात्वा च तज्जले वराह वदन नत्वा त्यज देहम महिसुर. हे माधवा तू आता एक काम कर, इथं या शेषाचल पर्वताला तू प्राप्त झालास. इथल्या स्पर्शाने तुझ्या शरीरातली सगळी पापं जळालेली आहेत. आता तू स्वामी पुष्करणीच्या तिथं जा, तिथं स्नान कर. स्नान करून त्या वराह भगवंताचं दर्शन घे आणि त्यांच्या समोरच देहाचा त्याग कर. अशा योगाने काय होईल, पुढचा देह तुला एका मोठ्या राजाचा प्राप्त होणार आहे. पूर्वीच्या काळात तो पांडवांच्या मुलीच्या कुळात जन्माला आलेला असा राजाच होताच बाबा. आता मात्र सुधर्मा नावाचा एक राजा आहे. त्याच्या पोटी आकाश नावाच्या राजपुत्राच्या रूपानं तुला जन्म घ्यायचा आहे. नारायणपुरात तुझा जन्म होणार आहे. तुला तोंड देशाचं आधिपत्य प्राप्त होणार आहे. आणि असा आकाश राजा तो झाल्याच्या नंतर नारायणपुरातला तो तोंड देशाचा राजा, आकाश नाव तुझं. आणि असा तो राजा झाल्याच्या नंतर तुझ्या पोटी लक्ष्मी मातेचा जन्म होणार आहे आणि भगवान तुझे जावाई होतील. आणि देव जावाई झाल्याच्या नंतर तुला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. माधवा आता तो जाऊन देहाचा त्याग वगैरे कर. असं त्याला सांगितल्याच्या नंतर तो इथं पुष्करणी स्नान करून वराह भगवंताचं दर्शन घेऊन त्यांच्यासमोर त्याला देहाचा वगैरे त्याग केला. पण तो जो माधव आहे तो माधव या पर्वतावर चढत असताना, पर्वताचं दर्शन झाल्यापासून पर्वतावर आरोहण करत असताना त्याच्या शरीरात निर्माण झालेल्या दिव्य तेजानं त्याच्या शरीरातल्या सगळ्या पापांचा नाश झाला. वेम नाम सर्व पापानी, मी कालच सांगितलं होतं. वेम म्हणजे सगळी पाप आणि कट म्हणजे दहन करणारा असा हा पर्वत असल्यामुळे याला वेंकटाचल म्हणतात. सगळ्या पापाचा दाह करण्यात समर्थ असलेला माधवाच्या शरीरात असणाऱ्या सगळ्या पापाचा ज्या पर्वताने दाह केला असा हा पर्वत आहे. म्हणून याला व्यंकटगिरी नाव प्राप्त झालं. शतानंदाने युगायुगात या पर्वताला असलेल्या वेगळ्या वेगळ्या नावाचा जो इतिहास आहे तो सांगितला. आणि अशा या पर्वताच्या संबंधानं पुढे या पर्वतावर देवाचं अवतरण वगैरे कसं झालं, काय निमित्तानं भगवान या ठिकाणी आले
वगैरे वगैरे कथा आहे. तिचं श्रवण आपण उद्याला करू. आत्ता देवाचं नामस्मरण करून आरती करून आपण थांबूया.